जमलेलो आहोत. आज आपल्या कार्यक्रमाला मानाचा शिरपेच पोचतात आहे आपल्या महाराष्ट्राचे लाडके सुप्रसिद्ध गझलकार, गायक, गझलसाठी आपले आयुष्य वेचणारे श्रेष्ठ आणि आदरणीय श्री भीमरावजी पांचाळे. लोकव्रत लेखक संघातर्फे मी त्यांचं सहर्ष सादराने स्वागत करते. नमस्कार भीमरावजी. नमस्कार. आमच्या लोकव्रत कुटुंबियांचे हितचिंतक आणि आधारस्तंभ असलेले आंतरराष्ट्रीय ख्यातीचे माझ्या नागपूरचे लाडके व्यक्तिमत्व आणि नागपूरचा अभिमान बिंदू असलेले श्री विष्णू मनोहरजी यांचे सहर्ष स्वागत आहे. इचलकरंजीचे सुप्रसिद्ध लेखक, कवी, वक्ता आणि संपादक तसेच माननीय श्री सुरेशजी भट यांचे शिष्य श्री प्रसाद कुलकर्णी यांचे मी स्वागत करते. नमस्कार. धन्यवाद. आजच्या उत्सव मूर्ती श्री सुरेशजी भट यांच्या मानसकन्या गझलनंदा सुनंदामाई यांचे सहर्ष सप्रेम स्वागत आहे. नमस्कार. परिवाराच्या सर्वेसर्वा आमच्या प्रत्येक कृतीत आम्हाला पाठिंबा देणाऱ्या वर्षाताई आणि तसेच श्री शिरीषजी कुलकर्णी यांचे मी सप्रेम स्वागत करते. लोकव्रतच्या लेखिका आणि संपादिका द्वयी आदरणीय माणिकजी आणि रश्मीजी यांचे मी मनापासून स्वागत करते. जनमंगल परिवाराच्या लेखिका आणि संपादिका श्रियाजी यांचे आदरपूर्वक स्वागत. लोकव्रतच्या कार्यक्रमांची तांत्रिक बाजू सक्षमपणे सांभाळणाऱ्या तसेच जनमंगल मध्ये भरपूर योगदान असणाऱ्या भैरवीजी यांचे मी लोकव्रत परिवारातर्फे स्वागत करते. लोकव्रतच्या लेखिका तसेच जनमंगलच्या कार्यकर्त्या वैष्णवीजी यांचे स्वागत आहे. रसिक, व्यासंगी प्रेक्षक ज्यांच्या सदैव उत्साहाने आणि ज्यांच्या भरवशावर लोकव्रत दिमाखाली उभा आहे अशा प्रेक्षकांचे स्वागत, विनम्र स्वागत. नमस्कार. खूप खूप धन्यवाद गायत्रीजी. तुम्ही सर्वांचे स्वागत केलेले आहे आणि कार्यक्रमाला अतिशय नेटकी आणि उत्तम अशी सुरुवात करून दिलेली आहे. कार्यक्रम पुढे नेताना सावली अंबराची या सुनंदामाई यांच्या गझल संग्रहाचा लोकार्पण सोहळा आज आपण इथे संपन्न करत आहोत. आणि खरं म्हणजे सावली अंबराची हे शीर्षकच इतकं सुंदर आणि समर्पक आहे की याविषयी सुद्धा भरपूर काही बोलता येईल. पण आजचा हा योग इतका छान आहे, ज्या लोकांना आपण कधीतरी दुरून बघितलेलं आहे, ज्यांना ऐकलेलं आहे आणि ज्यांची फक्त नावं सुद्धा आपल्याला इतकी मोठी वाटली की आज असं वाटतंय की सावली अंबराचीच्या या लोकार्पण सोहळ्याला सुद्धा कितीतरी अंबरांची सावली आज आपल्याला इथे लागतेय. कारण इतकी मोठी मोठी व्यक्तिमत्व आज इथे आपल्या सोबत उपस्थित आहेत की त्याचा आनंद मला वाटतं आपण पूर्ण कार्यक्रमभर घेणार आहोतच. तेव्हा नेमकं लोकव्रत प्रकाशन काय किंवा साप्ताहिक जनमंगल काय, यांची काय भूमिका आहे, किंवा ही जी साहित्य चळवळ आहे तिचं काय योगदान आहे, किंवा कुठल्या उद्देशानं कशा पद्धतीनं इथं काम चालतं, काय बरं नेमकं करतात ही सगळी मंडळी, असे बरेच प्रश्न जेव्हा रसिकांच्या मनात येतात आणि जेव्हा प्रश्नांची उत्तरं आपण शोधतो तेव्हा आपण आमंत्रित करूया या प्रश्नांची उत्तरं देण्याकरिता माननीय माणिकजी घारपुरे यांना, की त्यांनी आता या चळवळी मागची नेमकी भूमिका काय आहे ती स्पष्ट करावी. माणिकजी, आपण आमंत्रित आहात. धन्यवाद भैरवी. नमस्कार. आजच्या कार्यक्रमात सर्वांचं पुनश्च स्वागत. जेही कुणी लेखक असतात, कवी असतात, गायक असतात, पाकशास्त्र निपुण असतात, त्या सगळ्या कलावंतांच्या डोक्यावर सरस्वतीनं हात ठेवलेला असतो. ते आपापल्या कलेच्या माध्यमातून बोलत असतात. म्हणूनच कोणतीही कलाकृती ही कधीच सामान्य नसते. आमच्या प्रकाशनाच्या बाबतीत बोलायचं झालं तर आम्ही कोणतीही कविता, कोणताही लेख कधीच सामान्य आहे असं समजत नाही. कारण आम्हाला जाणवत असते की लिहिणाऱ्यानं व्यक्त होण्यासाठी केलेली धडपड. प्रत्येक लेखात, प्रत्येक कवितेत काही ना काहीतरी चांगला विचार दडलेला असतो. तो विचार, ती भावना वाचकावर चांगला संस्कार करत असते.
हीच तर सरस्वतीची पूजा. आणि म्हणूनच सरस्वतीच्या त्या उपासकांची सेवा करण्याचा संकल्प लोकरथ प्रकाशनानं केलाय. लोकरथ प्रकाशन ही एक साहित्य चळवळ आहे, लिहित्या हातांची चळवळ आहे, महाराष्ट्रातल्या प्रतिभावंतांची चळवळ आहे, जी लोकव्रत प्रकाशन, साप्ताहिक जनमंगल हे मराठी आणि महाराष्ट्र बिट्स हे इंग्रजी मासिक अशा 3 माध्यमातून वाचकांपर्यंत पोहोचते आहे. अभिमानाची बाब म्हणजे याच महिन्यात हिंदी आणि संस्कृतचं पहिलं मासिक देण्याचा संकल्प आम्ही केलाय. सोबतीनं लिहूया हे आमचं ब्रीद वाक्य आहे. म्हणूनच या तिन्ही माध्यमात काम करणाऱ्या, लिहिणाऱ्या प्रत्येकाला हवं असलेलं मार्गदर्शन, हवी असलेली मदत आम्ही करत असतो, तीही विनामूल्य. लेखक आणि कवींचा आदर व अभिमान बाळगत लेख, स्तंभलेखन ते अगदी संपादकीय, याचबरोबर कथासंग्रह, कादंबरी यासाठी प्रशिक्षण देत लेखकांना लिहित केलं जातं. आज लिहिणारे शेकडो कवी, शेकडो लेखक या चळवळीचा आधारस्तंभ झालेत. आमच्या चळवळीत सगळ्या पदांवर महिला पदाधिकारी आहेत. महिला साहित्यिक चळवळ आम्ही 20 वर्षाहून अधिक काळ चालवतोय. हे खरं तर महिलांचं संघटन, पण यात पुरुष वर्गाचाही चांगलाच सहभाग आहे. या दरम्यान आम्ही 400हून अधिक पुस्तकांची निर्मिती केली आहे. नुकतंच एक ऑडिओ बुक सुद्धा केलंय आणि सहेलारे हे पहिलं व्हिडिओ बुक लवकरच लोकार्पण करू. आणखीन 3 ई बुक्स लवकरच येत आहेत. आजचं सावली अंबराची हे आमचं 81वं ई बुक आहे. याआधी अनेक इंग्रजी पुस्तकांची, नाटकांची भाषांतरं आम्ही प्रसिद्ध केली आहेत. एक इंग्रजी नाटक आखेट याचं भाषांतर याच आठवड्यात प्रकाशित झालं. याशिवाय साहित्यिकांच्या, चित्रकला, नाट्य, चित्रपट, अभिनय क्षेत्रातील कलाकारांच्या, पत्रकारांच्या, बातमीदारांच्या मुलाखती या लेखक पत्रकारांच्या साठी अभ्यास विषय म्हणून आम्ही तयार करतो आहोत. तसेच कविता वृत्तबद्ध आणि कविता गझल यांचे अभ्यास वर्ग याच व्यासपीठावरून घेतले जातात. विशेष म्हणजे हे सगळं आम्ही अत्यंत सेवाभावी वृत्तीनं आणि ना नफा ना तोटा या तत्वावर करतो. आम्ही हे प्रशिक्षण व्हॉट्सअप व्हिडिओ कॉल, झूम मीटिंग आणि फेसबुक या माध्यमातून देत असतो. आम्ही लोकव्रत लेखक संघ आणि पेज, जनमंगल संघ आणि पेज, सजल पेजवर कार्यरत आहोत. सोशल चॅनल आहेत आमची, युट्यूबवरही आहे. जवळजवळ 55,000 आमचे फॉलोअर्स आहेत. हे सगळं मिळून आम्हाला कोट्यावधीची व्ह्युअरशिप आहे. आमच्या विस्ताराबद्दल तसं थोडक्यात सांगणं अवघडच आहे, पण काही गोष्टी मी नमूद करू इच्छिते. सांगताना खूप अभिमान वाटतो की आम्ही ऐश्वर्या नारकर, मधु कांबीकर, सुबोध भावे, सुधा चंद्रन यांना घेऊन 4 चित्रपटांची निर्मिती केली आहे. मुरळी, ब्रह्मचैतन्य, पाणी आणि दुर्गे दुर्घट भारी असे ते सामाजिक आणि आध्यात्मिक चित्रपट होते. आमच्या नाटकांना राज्य नाट्य स्पर्धेतही पुरस्कार मिळाले. ही धडपड करत असताना अनेक मान्यवरांनी आमच्या पाठीवर कौतुकाची थाप देऊन आमचा उत्साह वाढवलाय. विविध पुस्तकांच्या प्रकाशन सोहळ्याच्या निमित्तानं आम्हाला माननीय सिंधुताई सपकाळ, महसूल मंत्री बाळासाहेब थोरात, माननीय अजित पवार, सुप्रियाताई सुळे, जॅकी श्रॉफ, निशिगंधाताई वाड, पृथ्वीराज चव्हाण, गंगाधर महांबरे, दमा मिराजदार, खरं म्हणजे ही अशी किती जणांची नावं घेऊ मी असा प्रश्नच आहे. कारण हे सगळीच महत्वाची मंडळी आहेत, मान्यवर मंडळी आहेत आणि हे लोक आम्हाला प्रमुख पाहुणे म्हणून वेळोवेळी लाभले आहेत. हे प्रकाशनाचं सौभाग्यच आहे. तर अशा आमच्या ह्या चळवळीसाठी आजचा दिवस खूप महत्वाचा आहे. आज आम्हाला प्रत्यक्ष आदरणीय सुरेश भटांची मानस कन्या असलेल्या सुनंदाजींचा हा गझल संग्रह लोकार्पण करण्याची संधी मिळाली आहे. आशा आहे रसिक मायबाप वाचक आमच्या इतर पुस्तकांसारखंच याचंही स्वागत करतील. मला कल्पना आहे की आता मीटिंग रूम मध्ये बरेच मान्यवर आहेत ज्यांना ऐकण्याची माझ्या सकट सगळ्यांनाच उत्सुकता आहे. त्यामुळे मी इथेच थांबते. धन्यवाद. धन्यवाद माणिकताई. तुम्ही अत्यंत समर्पक शब्दात आपल्या एकूण साहित्य चळवळीचा खूप छान धांडोळा घेतलेला आहे, मागोवा घेतलेला आहे आणि मला असं वाटतं की आज ऐकणाऱ्या श्रोत्यांना त्यांच्या बऱ्याच प्रश्नांची उत्तरं तुमच्या या वक्तव्यातनं मिळाली असतील. मंडळी,
सावली अंबराची या पुस्तकाचा आपण लोकार्पण सोहळा इथे साजरा करतोय. हे पुस्तक लिहिलंय सुनंदा माई. खरं म्हणजे गझल नंदा या नावानं त्या जास्त प्रसिद्ध आहेत. त्यांचंच एक पुस्तक आता माझ्या हातात आहे, कवितेचे कवडसे नावाचं. वाचताना या 4 ओळी मला ज्या भावल्या ते तुम्हा सगळ्यांना ऐकवतेय. अक्षरे भेटली जेव्हा गहिवरले शब्द जरासे, अक्षरे भेटली जेव्हा गहिवरले शब्द जरासे, ऐकले त्यातुनी मीही कवितेचे गोड उसासे. वा, इतकी सुंदर ही रचना, इतकं सुंदर काव्य करणाऱ्या सुनंदा माईंच्या या पुस्तकाचा लोकार्पण सोहळा साजरा करताना आपल्या सगळ्यांनाच खूप खूप आनंद होतोय. काय बरं असेल या पुस्तकात नेमकं, किंवा या पुस्तकाबद्दल जर आपल्याला काही जाणून घ्यायचं असेल तर त्यासाठी आपण आमंत्रित करतोय माननीय शिरीष सरांना की त्यांनी आता त्यांचा मनोगत व्यक्त करावं आणि पुस्तक परिचय करून द्यावा. आज व्यासपीठावर आदरणीय भीमरावजी पांचाळे, गझल नवाज दादा. दादा हे महाराष्ट्राला परिचित असलेले नाव आणि आहेत देखील ते दादाच. सगळं आयुष्य त्यांनी गझलेला समर्पित केलंय. अशा मोठ्या व्यक्तीच्या हातून या गझल संग्रहाचं प्रकाशन होतंय हे खूप अभिमानास्पद आहे. आणि म्हणून मी सुनंदामाईंचं अभिनंदन करतो की आज खूप थोर मंडळी, या म्हणजे खरी जाणकार मंडळी या कार्यक्रमासाठी लाभली. मला देखील गझल समजली दादांच्यामुळं. म्हणजे गझलेचं प्राथमिक ज्ञान सुद्धा नव्हतं मला, आताही आहे असं माझा दावा कधीच नाही. पण अशा श्रेष्ठ व्यक्तीचा मी विद्यार्थी असल्याचा मला सदैव अभिमान आहे. माझ्या गझल संग्रहाला एका अरुण दाते साहेबांची प्रस्तावना आहे. यावरून मी त्यांना असं म्हणेन की मला शिष्य म्हणून तुम्हाला या अभिमान वाटेल. दादांसोबत व्यासपीठावर बसता येणं हा आपल्या सर्वांचा सन्मान आहे. आदरणीय विष्णूजी मनोहर, तेही दादाच, नागपूरचे दादा, म्हणजे तसे आंतरराष्ट्रीय दादा ते. असं महान व्यक्तिमत्व इथं लाभलंय. आणि एवढे मोठे असूनही त्यांनी नेहमीच आपल्यावरती प्रेम केलं. अशाही व्यक्ती समाजात असतात. आणि जे म्हणजे एवढे मोठी होऊन देखील त्यांनी साहित्यावर देखील मनापासून प्रेम करणारी व्यक्ती म्हणून त्यांना ओळखलं जातं. काय म्हणूया आता की प्रसादजी कुलकर्णींसारखी व्यक्ती आज या कार्यक्रमाला आहे. आणि म्हणजे खरोखरी सुवर्ण क्षण आहे हा. आणि म्हणून मला माईंचं पुन्हा पुन्हा प्रत्येक वाक्यागणिक अभिनंदन करावं असं वाटतं. कवितेचा जन्म कसा झाला हे आपण नाही सांगू शकणार, पण माणसाला कविता कळू लागली. आणि ज्या अर्थी माणसाला कविता कळू लागली, म्हणजे ज्या माणसाला कविता समजते तो माणूस आहे अशी आपण खात्रीनं दावा करू शकतो. यावेळी कविता मात्र माणसातले हळवे, दुखरे, नाजूक स्पंदन टिपत राहते. या कवितांची वृत्त, छंद, सोपी भाषा, अचूकता मग आपल्या मनाशी हळवारपणे बोलत राहते. आणि म्हणून आज सुनंदामाई यांच्या लेखणीसोबतची ही आपली गझल यात्रा अगदी रम्य होते आहे. कविता इतकं सुंदर काहीही नसतं हे समजायला माणसाला हजारो वर्ष घालवायला लागली. पहिली कविता कोणती असेल, ती कुणाला समजली असेल, या खरं तर कल्पनेतल्या गोष्टी. कविता ही अक्षरांनी लिहिली जाण्यापूर्वी ती कशी असेल, ती कुठं वाचली जात असेल, ती डोळ्यात वाचता येत असेल का, आणि डोळ्यातच जाणवली असेल का, अशा या कवितेविषयी अनेक संभ्रम माझ्या मनात असतात, आपल्या मनात असतात. रसिक मनात, वर्तनात, डोळ्यात समाज सामावला गेलाय. तो या गझलेला सहजपणाने वाचता येतो, साधेपणाने सांगता येतो. आणि म्हणून गझल सर्वश्रेष्ठ वाटते. आणि मला सावली अंबराची हा गझल संग्रह देखील तितकाच प्रभावी वाटतो. कोणत्या मनात आपण घुसावं, कोणी आपल्याला वाचणं अपेक्षित आहे, त्या गझलेला पक्क ठाऊक असतं. म्हणूनच ती अधिक प्रखरतेनं परंतु निवडक माणसांमध्ये समाजाशी, रसिकांशी बोलत राहते. म्हणून सावली अंबराची हा गझल संग्रह पूर्णपणाने यशस्वी आहे. अर्थात मी हे सांगणं योग्य नाही, आपल्याला याच व्यासपीठावरून आपल्याला ऐकायला मिळालं.
कधीतरी पहाट स्मरताना तेजोमय केशरी सूर्य पाहिल्यानंतर कविता उलगडायला सुरुवात झाली असेल. एखाद्या वेलीला डवरलेल्या कळ्या पाहिल्यानंतर कवितेला स्पर्श करता आला असेल. धो धो पाऊस कोसळून गेल्यानंतर मातीचा गंध घेत गवतांवर रेंगाळताना कवितेला गंध असतो याची जाणीव झाली असेल. दाटून आलेल्या काळ्या काळ्या कभिन्न आकाशाकडे पाहत असताना आकाशाचे दोन भाग करणारी वीज पाहिल्यानंतर कवितेची शक्ती देखील समजली असेल. शब्द नाहीच समजले तरीही कविता किती गोड असते हेही समजले असेल. आजही अनेक असंख्य कविता ज्या आपण ऐकत असतो ती संगीतकारांची जादू असते. कवितेचे शब्द आपल्याला कळत नाहीत पण मोहवून टाकलं जातं हेही आपण जाणतो. त्या गायनामध्येही खूप मोठी कविता आहे. आपल्या चित्तवृत्ती बदलणारी अशी ती कविता असते. पहाटेच्या क्षणी कोकिळ लकेरीतून समजतं. इतकंच काय, ज्ञानेश्वरी गीता दासबोध हातात घेतल्यानंतर तो मस्तकी लावत असताना कविता ही विश्वकल्याणासाठी असते. कविता इतकी मोठी असते, कवितेचं इतकं मोठं दातृत्व आहे हे आपल्याला समजत असतं. आणि कविता इतकी सुंदर आहे हे समजलं आणि त्या कवितांनी अक्षरांना वेड लावलं. अक्षर अक्षर लोकांमध्ये गुणगुणलं जाऊ लागलं. स्वतःला कवितेमध्ये गुंफून घेण्यासाठी, गझल म्हणून मिळवण्यासाठी अक्षर काय म्हणायचं त्याला, प्रेमात पाडू लागली. अक्षरांची मैत्री झाली. अक्षर आणि छंद, वृत्त, मात्रा, दोहा, लय या सगळ्या कवितेच्या प्रेमात पडणाऱ्या गोष्टी. यमक, यती, जाती, वृत्ती, माधुर्य, गेयता हे सगळं समजेल असं नाही पण ते अचूकपणानं आपल्याला गायकांच्याकडून ऐकता येतं. आणि म्हणून आज आपल्यामध्ये इथं जे दादा आलेत तर त्यांनी आम्हाला खरं तर गझल कशी ऐकावी हे पण शिकवलं. आपण आता कविता वाचून दाखवतो पण ही कविता जगण्याची गोष्ट आहे, ती अनुभवण्याची गोष्ट आहे हे आपल्याला समजलं. एखादी नजरा नजर, एखादं स्मित, एखादं पाहणं काळजाचं बर्फ करून टाकतं. तेव्हा आपल्याला डोळ्यातलं स्वप्न डोळे मिटलेले असतानाही समजू लागतं. तेव्हा आपण कवितेचे झालो असं समजायला हरकत नाही. एखादा शब्द सुद्धा कविता असते, एखादी हाकेला दिलेली ओळ सुद्धा कविता असते आणि एखादी अख्खी कथा सुद्धा कविता असते. जिकडे पाहावं तिकडे कविता आपली वाट पाहत असते. भारूड अभंगातच नाही, कविता खूप ठिकाणी म्हणजे गणगवळण, लावणी, फटके, अमर्याद आहे कविता. आपापल्या अक्षरांना घेऊन, आपापल्या कवितांना कवटाळत माणूस आपल्या जवळचा आनंद मुक्तपणाने वाटतो. दुःखाच्या विविध रंगातून कधी अब्स्ट्रॅक्ट, कधी कोलाज, कधी पोर्ट्रेट करतो आणि आपण पोर्ट्रेट मधले कॅनव्हासवरचे विविध रंग ओळखत त्यातला कोणता रंग आपल्या पापण्यात, काळजात विसावलाय ते पाहता पाहता त्या चित्रकाराशी देखील नातं जोडून असतो. एखाद्या कवितेचा कल्लोळ पापण्यांवर सांडतो. पापण्या कमालीच्या जड होतात. कविता बरोबर शांत दिसल्या तरी एखादी लाट दूर किनाऱ्यावर भिरकावून देते, तर एखाद्या कवितेचा प्रवाह आत आत ओढत आपल्याला विरघळवून टाकतो. कविता किती समजली यावर सगळं काही अवलंबून आहे. पण म्हणून कविता समजावी अशी लिहिली जावी, पण ती वाचताना तिच्या अनेक गुणवैशिष्ट्यांच्या ठिकाणी आपल्याला रेंगाळता आलं पाहिजे, रमता आलं पाहिजे. आणि मला वाटतं कविता कशी जगावी, गझल कशी वाचावी, जगावी हे आपल्याला दादांच्याकडनं शिकता आलं. पण गझलकारा सुनंदामाई यांच्या गझला अशा एका वेगळ्या विश्वात नेणाऱ्या आहेत. त्यांच्या शब्दांमधली जादू यापूर्वीही आपण अनुभवलेली आहे. गझलांचं अद्याक्षर परिपूर्णता देईपर्यंत साक्षात सुरेश भट साहेबांनी ते गिरवलंय. भट साहेबांनीच त्यांच्या गझलांना झुपकेदार असं अचूक वळण दिलंय आणि म्हणून हा गझल संग्रह हटके आहे आणि आजची मैफल देखील हटके आहे. एखाद्या कळीला भोवतालच्या पानापानांनी झाकून ठेवावं, सांभाळावं, तिचं फूल होईपर्यंत एक चित्त एक टक तिच्यावरती लक्ष ठेवावं. असं करताना त्या फुलाच्या गंधात स्वतःही माखून जावं अशी गझल. आणि ती गझल जपली, वाढवली, सांभाळली या पिढीनं. अक्षरशः गझलेतली चांदणशाहीनं नेहमीच अनेक गझला म्हणजे दादांचं नाव ऐकलं की जखमा कशा सुगंधी ही झाल्यात काळा झाला, केले तर वार जाणे तो मोगरा असावा. काय आहे बस एवढ्यावरती. आणि मग ते आज आपल्यात नाही आहेत.
म्हणजे खरं तर त्यांना मी इथं आपल्या सगळ्यांच्या वतीने श्रद्धांजली वाहतो. पण एवढा मोठा श्रेष्ठ गझलकार असा निघून जाणं हे असह्य दुःख असतं. आणि त्याला कारण त्यांच्या 2-4 ओळी, म्हणजे अर्थात त्यांचं सगळंच श्रेष्ठ आहे, पण तरी देखील 2-4 ओळीतून त्या आपल्याला ते सदैव म्हणजे जिथपर्यंत म्हणजे जब तक सूरज चांद रहेगा तसे ते स्मरणात राहतील. माईंच्या गझला देखील इतक्या सुंदर. संध्या छाया शिंपडती या चांदणशाही, आकाशाच्या हृदयावरती सजे रुबाई. अशा या चांदणशाहीने आकाशाच्या हृदयालाही हात घालणाऱ्या, म्हणजे हा एकच शेर. तर तुम्हा आम्हा चिमणी एवढे हृदय असलेल्या रसिक जणांचं काय होईल? त्या लिहिलेल्या गझलांना त्यांनी एकदा ते भट साहेबांचे आशीर्वाद घेऊन त्यांनी ते लिहिलं. मीच झाले सूर्यही तेजाळलेला, का आता मी पंख घ्यावे काजव्याचे. अशा अनिवार्य प्रेरणेतून शक्तीतून, ही शक्ती आली कुठून तर त्या वारशातून, त्या सहवासातून. अशा आणि ही गझल तर आसमंताकडे झेप घ्यायला हवी. सावली अंबराची हा संग्रह भट साहेबांचा वसा आणि वारसा सांभाळेल अशी तेजस्वी मशाल हाती घ्यायची, ती पेलायची अशक्य गोष्ट आहे. अशी नावं मोठी मोठी, म्हणजे दादा इथं आलेत तरी दडपण केवढं मोठं, तरी अशा पिढीच्या शेकडो गझलकारांना त्यांनी हा संग्रह अर्पण देखील केलाय. मला विशेष आनंद होतो की अशा मोठ्या लोकांचं आपल्याला गझल वाचता येणार आहे, वाचता येते आहे. गझलनंदा या टोपण नावानं त्यांनी लिहिलं. त्यांची गझल तळपू लागली तेव्हाही मातीवरचे त्यांचे पाय जराही उचलले गेले नाही. याचाही अभिमान वाटतो आणि कौतुकही. आजची सगळी पाहुणे आपले असेच या गझला विविध वळणावरती आपल्याला आश्चर्यमुग्ध करतात. त्यांच्याही गझलेला प्रश्न तर पडतातच, पण ते प्रश्न केवळ त्यांच्यापुरते नसतात. अक्षरांमध्ये हाक देणारा अर्थ सहज समजतो आणि हा शेर तर निव्वळ आपल्यासाठी लिहिला आहे याची जाणीव करून देतो. आणि मग बऱ्याच प्रश्नांची उत्तर या अंबराच्या सावलीतच आपल्याला मिळू लागतात. गझलेतला शेर हृदयात घुसत असतो, थरथरत असतो, जाग करत असतो. ही अनुभूती घेतानाचा अनुभव देखील आनंदनीय असतो, अवर्णनीय असतो. सुटले कुठे तेव्हा मला कोडे तुझ्या गणितातले, सुटले कुठे तेव्हा मला कोडे तुझ्या गणितातले, मी घेतले बहुतेक नव्हते आकडे कंसातले. एक शेर पण आपल्याला विचारात पाडतो. आपण त्या शेराचा विचार करत 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 आपण कुठल्या भिंतीला जाऊन धडकू सांगता येत नाही, कारण आपणही आकडे कंसातले घेतलेलेच असतात. असे प्रत्येकासाठी लिहिलेले, प्रत्येकाला आपलेसे करणारे शेर लिहिता येणे ही शक्ती आहे. कधी त्यांची रचना भावविव्हळ करते, कधी पापण्या ओल्या करते, तर कधी माईंच्या लेखणीनं पाहिलेलं भोगलेलं स्वतःच त्यांचं दुःख हे देखील आपल्याला मॅच्युअर करून जातं, मोठं करून जातं, त्याची जाणीव करून देतो. एके दिवशी त्या लिहून जातात, अश्रू आता कधीही मी गाळणार नाही, गालास स्पर्श माझ्या करतो कोणी कसाही. समाजाचं इतकं भयानक वास्तव्य त्यांनी त्या 2 ओळीत लिहावं. श्रेष्ठ आहे ती रचना. अशा रचना वाचल्या की पुन्हा पुढचा शेर वाचताना आपल्याला थोडा काळ द्यावा लागतो, स्वतःला सावरावं लागतं. वाचल्यानंतर मोरपिसाची खूण त्या पुस्तकाला बंद करून ठेवण्यासाठी ठेवावी लागते. तीच गझल, तेच शेर काढून पुन्हा वाचावे लागतात. पण एक रचना त्यांची ऐकवतो, मी फार वेळ घेत नाही आपला. पण दुःखासाठी पुन्हा जन्म एकदा मिळावा, दुःखासाठी पुन्हा एकदा जन्म मिळावा, शाश्वत आहे शिलालेख हा माझ्या भारी. सुनंदाबाईंची कविता आपल्याच अनुभवांशी बोलत जाते, अजरामर करत जाते. आणि ती गझला, दादांचं गाणं हे सगळं चिरंतन टिकणार आहे. परिपक्वता लाभलेली ही अक्षर रसिक जनांना आज दादांच्या हस्ते, दादांच्या उपस्थितीत, दोन्ही दादांच्या उपस्थितीमध्ये, एवढ्या मोठ्या लोकांच्या उपस्थितीमध्ये समर्पित होतोय हा गझल संग्रह. आणि मला खूप स्वतःला अत्यानंद होतोय. या गझल संग्रहावर आपण पुन्हा निवांत बोलू, पण आधी मान्यवरांना आपण ऐकायचं, त्याचा वेळ आपण घालवायचा नाही. तर तेजस्वी अंबराच्या या तेजस्वी सावलीचं मनापासून आपण स्वागत करूया. धन्यवाद. खूप खूप धन्यवाद सर. खरं म्हणजे
जाणवत होतं तुमचं बोलणं ऐकताना की तुमचा आनंद जो आहे आज या प्रसंगी तुम्हाला होत असलेला, तो शब्दात व्यक्त करणं बहुतेक आपल्या सगळ्यांनाच आज कठीण जातंय. गझल हा शब्द जेव्हा आपण ऐकतो, तेव्हा जी नावं ओघानं मनात रुंजी घालू लागतात, त्यातलं निश्चितच महत्वाचं नाव ते म्हणजे गझल नवाज भीमरावजी पांचाळे यांचं. आणि आता जसा शिरीष सरांनी बोलण्यात उल्लेख केला, खरं म्हणजे गझलेबद्दल बोलताना एक नाव आपल्याला टाळून चालणार नाही आणि सरांनी ते काम ऑलरेडी केलेलं आहे. ते म्हणजे माननीय इलाही जमादार यांचं नुकतंच निधन झालेलं आहे आणि त्यांना आपण आपल्या संपूर्ण लोकव्रत प्रकाशनाच्या टीम तर्फे, जनमंगल टीम तर्फे त्यांना आपण श्रद्धांजली अर्पित करतोय या प्रसंगी. कारण आवाज गझल नवाज भीमरावजी पांचाळे यांचा आणि शब्द इलाही जमादार यांचे, असं ते इतकं सुंदर कॉम्बिनेशन आपल्या पिढीनं अनुभवलंय की गझल ऐकणारी प्रत्येक व्यक्ती किंवा प्रत्येक रसिकाच्या मनात त्या आठवणी चिरंतन राहणार आहेत. तेव्हा मंडळी, पुढे आपण आमंत्रित करणार आहोत माननीय वैष्णवीजी बोरगावकर यांना, की त्यांनी आजच्या या प्रसंगी माननीय गझल नवाज भीमरावजी पांचाळे आणि सुनंदामाई यांचा आपल्याला परिचय करून द्यावा. ही दोन्ही व्यक्तिमत्व खरं तर अशी की यांच्याबद्दलही आपण अगदी भरपूर बोलू शकतो. तेव्हा वैष्णवीजी, तुम्ही आमंत्रित आहात आणि या दोघांचाही तुम्ही सगळ्यांना परिचय करून द्यावा अशी विनंती आहे तुम्हाला. सर्वांना माझा सविनय नमस्कार. आज एका आंतरराष्ट्रीय ख्यातीच्या लोकांबरोबर काही मिनिटं घालवण्याची संधी मला मिळाली, हा मी माझा आयुष्यातील खूप मोठा आनंदाचा क्षण समजते. आणि सर्वप्रथम माझ्या आवडत्या गझल लेखिका माननीय डॉक्टर सुनंदाताई पाटील यांची ओळख करून देते. खरं म्हणजे प्रयत्न करते, कारण जवळपास 300 पुरस्कार प्राप्त असलेल्या माईंची ओळख मी जगाला करून देणं हे एखाद्या चिमणीने घारीच्या वेगाचा अंदाज घेणं असंच होय. मला सांगायचे होते, तुला ऐकायचे होते, घरासाठी घरामध्ये जरा थांबायचे होते. अशा कमी शब्दामध्ये आशयगर्भ गझल लिहिणाऱ्या माई म्हणजे डॉक्टर सुनंदा पाटील या ठाणे जिल्ह्याच्या रहिवासी आहेत. माहेरच्या सुनंदा दीक्षित, चामोर्शी, जिल्हा गडचिरोली. त्यांचं शिक्षण MA MAd, सर्व शिक्षण सुवर्ण पदक तथा मेरिट, हिंदी कोविद, हिंदी प्राज्ञ, भाषा स्नातक. 1983 ते 1985 नागपूरला LAD महाविद्यालयात प्राध्यापिका. त्यानंतर भारतीय स्टेट बँकेत नोकरी केली. बँकेच्या परवानगीने भूगोल आणि शिक्षण शास्त्र हे विषय गडचिरोलीच्या कॉलेजमध्ये शिकवले आणि एक उत्तम प्रकारचं आयुष्य बँकेमध्ये काढून आज बँकेच्या सेवानिवृत्त अधिकारी उपप्रबंधक म्हणून आहेत. खूप मोठा साहित्य संभार त्यांच्याजवळ आहेत. 9 काव्यसंग्रह आणि 1 कादंबरी प्रकाशित आहे. रंगरास, शब्द सुरांच्या रेशीम गाठी, तू आणि मी, भक्ती काव्य, भक्ती सुधा, ठेवा, मी शिळा होणार नाही, कवितेचे कवडसे हे त्यांचे काव्यसंग्रह. स्थलांतर ही कादंबरी. माझा विचार आहे आणि आता आज प्रकाशित होत असलेलं सावली अंबराची हे गझल संग्रह. या वळणावर हा कथा संग्रह. काही ध्वनिफिती पण झालेल्या आहेत. गायक होते सुरेश पाडकर आणि इतर काही मंडळी. बाल साहित्य संमेलन, समरसता साहित्य संमेलन, विदर्भ साहित्य संमेलन, लेखिका संमेलन, कामगार साहित्य संमेलन अशा अनेक संमेलनात अनेकविध भूमिका त्यांनी उत्कृष्ट पद्धतीने बजावल्या आहेत. गझलनिष्ठ प्रतिष्ठान महाराष्ट्र यांच्या त्या संस्थापक अध्यक्ष आहेत. 1000 पेक्षा जास्त कार्यक्रमाचं सूत्रसंचालन निवेदन केलंय. अनेक वृत्तपत्रात स्तंभलेखन आणि इतर वैचारिक लेखन केले. नाट्य क्षेत्रातही अभिनेत्री म्हणून सहभाग आहे. महाराष्ट्र शासनाच्या प्रौढ शिक्षण विभागात लेखिका तथा मार्गदर्शक. सुरेश भट साहेब यांची मानसकन्या गझलनंदा म्हणून त्या फक्त भारतातच नव्हे तर भारताबाहेरही परिचित आहेत. काही निवडक पुरस्कार त्यांचा मी उल्लेख करू इच्छिते. हे महाराष्ट्र शासनाचे पुरस्कार आहेत.
एक गुणवंत कामगार पुरस्कार, महाराष्ट्र कामगार भूषण पुरस्कार, पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर पुरस्कार, बाल शिक्षण अभ्यासक्रम शिक्षण समिती, शिक्षण मंत्रालय, मुंबई इथे त्या 2 वर्ष सभासद होत्या. राज्यस्तरीय समरगीत स्पर्धेत प्रथम पुरस्कार सोलापूरला मिळाला. निर्धार पुरस्कार राज्यपाल माननीय डॉक्टर रजनी रॉय यांच्या हस्ते, स्वामी विवेकानंद युवा गौरव पुरस्कार, स्वर्गवासी इंदिरा गांधी गौरव पुरस्कार, बलराज सहानी गौरव सांस्कृतिक पुरस्कार, दादा मुनी अशोक कुमार पुरस्कार, मानवाधिकार रत्न पुरस्कार लखनौ, सावित्रीबाई फुले पुरस्कार भुसावळ, पत्रकारिता पुरस्कार नाशिक, नारी रत्न पुरस्कार मुंबई, आंतरराष्ट्रीय महिला दिन सन्मान लोणावळा व नागपूर, राज्यस्तरीय नाट्य अभिनय पुरस्कार नागपूर, नॅशनल सजेशन समिट नई दिल्ली, विशेष सन्मान पुरस्कार डॉक्टर किरण बेदी यांच्या हस्ते दिल्ली, राज्यस्तरीय आई महोत्सव सन्मान डोंबिवली, गझल सन्मान राजा दत्तजी यांच्या हस्ते, आउटस्टँडिंग बेस्ट बँकर अवॉर्ड मुंबई, नागपूर, चंद्रपूर, सोलापूर, राष्ट्रीय झिरो माइलस्टोन समाजभूषण पुरस्कार रणरागिणी सन्मान, सह्याद्री आर्ट्स तर्फे, साहित्य कणा नाशिक तर्फे काव्य पुरस्कार, अखिल भारतीय मराठी साहित्य परिषद थेऊर आणि तेजस्विनी काव्य पुरस्कार, नाशिक महिला साहित्य संमेलन अध्यक्षा, नांदेड येथील अक्षरोदय महिला सन्मान प्राप्त, अखिल भारतीय महिला परिषद आम्ही लेखिका, चित्रपट साहित्य विभागाचा राज्यस्तरीय प्रथम काव्य पुरस्कार नितीनजी गडकरी यांच्या हस्ते, असे 300 पेक्षा जास्त पुरस्कार प्राप्त आहेत. डॉक्टर राणी बंग व डॉक्टर अभय बंग यांच्या सोबत हे काम मी केले आधी थोडासा वेळ जास्त घेतलाय. काही हरकत नाही सर. आणि आता मी त्यांना त्यांच्या आजच्या पुस्तक प्रकाशनानिमित्त शुभेच्छा देते आणि आदरणीय दादा श्री पांचाळे सर यांची ओळख करून देण्याचा एक अल्पसा प्रयत्न करते. गझल भावनांच्या अभिव्यक्तीचे एक सकस सुंदर माध्यम. गझल नवाज श्री भीमरावजी पांचाळे, प्रिन्स ऑफ गझल्स. भावनांचा ओलावा घेऊन शब्द येतात, सुरांना भेटतात. गझलेला नवी उंची प्रदान करणारे गझल नवाज श्री भीमरावजी पांचाळे, त्यांच्या शब्दात श्वास गझल, निश्वास गझल, जगण्याचा विश्वास गझल. 30 मार्च 1951 आम्हाला सांगायला आनंद होतोय की अमरावती जिल्ह्यातील मोर्शी तालुका जो आमच्या अगदी जवळ आहे, तिथे त्यांचा जन्म झाला. महाराष्ट्र शासनाने पंडित हा बहुमान देऊन त्यांना गौरवलं आहे. ते भाग्यश्रीचे बाबा आहेत, कबीरचे आजोबा आहेत, गीतकार, संगीतकार, कवी आणि गायक आहेत. ते डॉक्टर नाहीत, पण त्यांच्या आयुष्यावर आणि त्यांच्या कार्यावर डॉक्टर राहुल भोरे भंडारा यांनी PhD केली आहे. भट साहेबांनी गझलेला लेखणी दिली. मैफिलीतल्या लहानग्या भीमरावास त्यांनी विचारलं, तू काय देशील? आणि भीमरावांनी गझलेला आवाज दिला, जो संपूर्ण जगामध्ये चिरपरिचित आहे. देशात व परदेशात मराठी व उर्दू गझलेला त्यांनी लोकप्रिय केलं. सुरुवातीला भारतीय स्टेट बँक नागपूर इथे नोकरी केली, पण पुढे गझलेलाच श्वास म्हणून स्वीकारलं, सारं आयुष्य अर्पण केलं. 1972 साली त्यांची पहिली गझल मैफिल झाली आणि 4 एप्रिल 98 गझल प्रांतात 25 वर्ष पूर्ण केल्यामुळे रवींद्र नाट्य मंदिर मुंबई इथे त्यांचा सत्कार झाला. गुढीपाडवा 2011 वयाची 60 वर्ष पूर्ण केल्याबद्दल मुंबई येथे सत्कार झाला. त्याला नामदार माननीय सुशील कुमारजी शिंदे, माननीय देवतळे साहेब, श्री अनिलजी देशमुख हे उपस्थित होते आणि ती मैफिल 5 तासांची मैफिल रंगली. 2014 मध्ये झुरिच, स्वित्झर्लंड इथे काव्य संमेलनाचं आमंत्रण होतं, तिथे पण ते गेले होते. मराठी गझलच्या प्रचार व प्रसाराचे कार्य ते आपुलकीने जीव तोडून करत आहेत. मराठी गझलची वाटचाल, गझल काव्याचा आकृतीबंध, गझलची आशय प्रधान गायकी याबद्दल ते सहज संवाद साधतात. अंदाजा आरशाचा वाटे खरा असावा, बहुतेक माणसाचा तो चेहरा असावा. या 2 ओळी तर गझल ज्यांना आवडते त्या अनेक लोकांच्या ओठावरच आहेत. केली शिकार माझी माझ्याच सद्गुणांनी, ही पण एक आवडती गझल आहे लोकांची. मी त्यांना नम्रपणे नमस्कार करते आणि माझं काम पूर्ण करते. धन्यवाद. धन्यवाद वैष्णवीजी. यानंतर आपण कार्यक्रम पुढे नेतोय आणि मी आता विनंती करते आहे आपल्या आजच्या कार्यक्रमाचे जे खरं म्हणजे
ज्यांची उपस्थितीच आपल्या या मंचाला, या व्यासपीठाला एक विलक्षण अशी शोभा आणते आहे. अशी सगळी मंडळी आज इथे आहेत. विष्णूजी आहेत, नंतर भीमरावजी आहेत. तेव्हा आता आपण आमंत्रित करूया माननीय भीमरावजी दादांना की त्यांनी त्यांचं शुभेच्छापर भाषण करावं आणि सोबतच पुस्तकाचं प्रकाशन किंवा लोकार्पण जे आपण करणार आहोत तर त्याची ही विधिवत घोषणा करावी. भीमराव दादा, आपण आमंत्रित आहात. आवाज अनम्यूट करावा लागेल दादा. तुमचा आवाज येत नाहीये. तो मी तुम्हाला रिक्वेस्ट पाठवली आहे, तुम्ही तो अनम्यूट करा. हॅलो. हा, आला आता, बोलू शकता. हा, आता करू, बोलू शकता. बरं बरं. सर्वांना नमस्कार माझा. हॅलो. खूप सर्वांनी आपलं मनोगत अतिशय उत्तम व्यक्त केलं आणि आमच्या सुनंदाला तिच्या पुस्तकाचं प्रकाशन आज एवढ्या थाटात होत आहे. मला खूप आनंद आहे. आणि सावली अंबराची या तिच्या गझल संग्रहाचं इतक्या उत्तम प्रकारे लोकर्वत प्रकाशन संस्थेतर्फे प्रकाशन होत आहे, ही खूप आनंदाची गोष्ट आहे. आणि या गझल संग्रहाचं प्रकाशन झालं असं मी मोठ्या आनंदाने आणि अभिमानाने जाहीर करतोय. हे प्रकाशन झालेलं आहे. खरं तर सुनंदाचा खूप जुना परिचय आहे माझा आणि मान्य मीही का करावे जे मला पटलेच नाही. मान्य मीही का करावे जे मला पटलेच नाही. कागदावर का लिहावे जे मुळी सुचलेच नाही. सुनंदाचं असंच आहे, जे मनातून येतं तेच कागदावर उतरवते ती. आणि अशी सुनंदा, गझल नंदा तिला म्हणून ओळखतात. ती माझी हमसफर आहे. आम्ही गझल चळवळ म्हणतो, मराठी गझलची चळवळ. एकेकाळी गझलला मुळीच मान्यता नव्हती, गझलला नकारलं जायचं. किंबहुना असाही एक काळ होता की मराठी कवितेवरचं हे आक्रमण आहे असं म्हटलं जायचं. त्या सगळ्या प्रश्नांना, त्या सगळ्या अडथळ्यांना दूर करून मराठी गझल मराठी मातीत रुजली. सुरेश भटांनी आणि त्याही आधी माधव जुलेनांनी हे प्रयत्न केले. सगळं खंडनमंडन केलं आणि मराठी गझल जाणते ही बाग माझ्या सोसण्याच्या सार्थकाला. मी इथे हे अमृताचे रोपटे रुजवून गेलो असं भटांनी म्हटलं. आणि ही मराठी मातीत त्यांनी अमृताचं रोपटं लावलं. त्याचा आता महावृक्ष झालाय. त्या महावृक्षाच्या फांद्या आता महाराष्ट्रभर आणि सर्व दूर पसरलेल्या आहेत. त्यापैकी एक फांदी ही म्हणजे आमची सुनंदा आहे. त्या फांद्यांना अनेक रसाळ गोमटी फळं आली आणि गझल ही मराठी मनाचं अंग झाली असं मी म्हणेन. अशी ही मराठी गझल मराठी मातीत रुजली. मला तुम्ही जे कौतुकाने म्हणता की गझलेला आयुष्य वगैरे दिलं, ते तसं खरं नाही आहे. माझ्या आनंदाचा भाग एवढा मोठा आहे त्याच्यामध्ये की खरं जे मराठीसाठी आयुष्य दिलंय, रक्त आटवलंय रुजवण्यासाठी, ते सुरेश भटांनी केलंय. त्या सुरेश भटांना सलाम करूया. त्यांनी मराठी गझलचं एक घबाड, एक साहित्याचं मोठं साहित्य प्रकार आपल्याला कवितेचा दिलाय आणि मराठी साहित्य समृद्ध केलंय, म्हणून त्यांना सलाम करूया. तर मी असं मोठ्या अभिमानाने सांगतो की आता प्रसाद आहे सोबतीला, इलाही, संगीता जोशी, किती लोक आहेत माझ्या सोबतीला. आम्ही मराठी गझलची चळवळ उभारली. सुरेश भटांचं स्वप्न साकार व्हावं. मराठी गझल ही सर्वदूर तळागाळातल्या रसिकांमध्ये पोहोचावी, त्यासाठी आम्ही सर्व झटत आहोत. आणि ही मराठी गझलची चळवळ पुढे जावी यासाठी अनेक सहकारी, अनेक हमसफर या प्रवासात लाभले. त्यापैकी एक हमसफर आमची सुनंदा आहे. खरं तर सुनंदाचं वैशिष्ट्य असं सांगता येईल की सुनंदा नुसती गझल लिहित नाही, ती अनेक नवोदितांना मार्गदर्शन करते, त्यांच्या गझल तपासते आणि अनेक गझलकारांना गझल कशी लिहावी, त्याचं तंत्र काय आहे, तो आकृतीबंध काय आहे,
हे सगळं समजावून त्यांना मार्गदर्शन करते. सुरेश भटांनी खूप छान सांगितलं बरं का, की ते लोक होते वेगळे, ते लोक होते वेगळे, घाईत जे गेले पुढे, मी मात्र थांबून पाहतो मागे किती जण राहिले. आमचं काम तेच आहे की सर्वांना सोबत घेऊन चालणे. मला कबूल आहे की गझल ही एक वैयक्तिक कलाकृती असते, ती एक स्वतंत्र स्वतःची अभिव्यक्ती असते, हे कबूल आहे. पण जेव्हा आपण गझलची चळवळ म्हणतो आणि तिला मोठं करण्याचं जेव्हा आपण स्वप्न बघतो, ती मोठी झाली पाहिजे. आणि त्यासाठी आता आपण बघतो की उर्दू गझलला, त्याही आधी फारसी गझलला हजारो शेकडो हजारो वर्षांची परंपरा आहे. आपली मराठी गझल त्यामानाने 100 वर्षाचीही नाही यापूर्वी. आपण लहान आहोत. लहान आहोत म्हणजे आपण काही त्याच्यात कमीपणा मानण्याचं काही कारण नाही. आपण लहान आहोत म्हणजे आपल्याला खूप मोठं व्हायला एक वाव आहे. आणि सुरेश भटांच्या आशीर्वादाने आपण ते काम भरपूर, आज गझलचा किती बोलबाला आहे, मराठी गझलचा किती बोलबाला आहे, आणि हा बोलबाला असाच होत राहावा, वाढत राहावा, म्हणून आमचे हमसफर सतत प्रयत्न करत असतात. आणि म्हणून सुनंदा महत्वाची वाटते की ती आम्ही जे काम करतो सगळे मिळून, की मराठी गझल पुढे गेली पाहिजे. आणि त्याच्यासाठी अनेक कवींनी, सुरेश भट असं म्हणायचे की जो चांगला कवी आहे तो उत्तम गझल लिहू शकतो. म्हणजे चांगल्या कवींनी गझलकडे वळलं पाहिजे. आणि त्यासाठी हे काम जवळजवळ 18-19 पुस्तकं गझल सागर प्रतिष्ठानतर्फे प्रकाशित केली, 109 कार्यशाळा घेतल्या महाराष्ट्रभर. की जर गझलचा आकृतिबंध करणं गरजेचं असेल, त्याच्यामुळे जर गझल लिहिणाऱ्यांचं अडत असेल, तर तो जर सोपाच आहे, खरंच सोपा आहे तो फक्त सरावाचा व्हायला पाहिजे, ते आकृतिबंध सरावाचा व्हायला पाहिजे. म्हणून कार्यशाळा गरजेची आहे. कार्यशाळेमध्ये गझलकार निर्माण होत नाही, पण गझलकार तयार होण्यामध्ये अडथळे मात्र दूर होऊ शकतात. हे कार्यशाळेचं एवढंच महत्व आहे फक्त. अशा 109 कार्यशाळा घेतल्या आणि 9 अखिल भारतीय स्तरावरची संमेलनं आयोजित केली. आणि त्याचा परिणाम असा झाला की सुरेश भटांचं स्वप्न त्यांच्या पावलावर पाऊल टाकून आम्ही आपल्या खालीचा वाटा उचलावा, यासाठी ते उपयोगात पडला आम्हाला. आणि आज अशा वर्णावर गझल आहे की 500च्या वर गझलकार उत्तम गझल लिहित आहेत. आणि सगळेजण रसिक तर इतक्या मोठ्या संख्येने आहेत. आता जवळजवळ भारताबाहेर 18-19 देशामध्ये मी गेलो, गझलचा झेंडा घेऊन जाण्याचं भाग्य, तो मान मला तुम्ही लोकांनी दिला. आणि म्हणून मी म्हणतो की मला गझल नवाज राहू द्या. सुरेश भटांनी मला गझल नवाज म्हटलं, तो गझल नवाज राहू द्या. कारण मी कोणीही गझलचा सम्राट, गझलची सम्राज्ञी किंवा गझलचा प्रिन्स कोणीही नसतो. ती आपली कला ही आपली आई असते ना, आणि आईचा सम्राट कोणी होऊ शकत नाही. म्हणून गझलनी ज्याला नवाजलं तो गझल नवाज, ती उपाधी भटांनी दिली आहे, ती मला आवडते. मला लहान राहू द्या, मला गझल नवाजच राहू द्या, गझलचा पाईकच राहू द्या. आणि त्यातच माझा मोठा आनंद दडलेला आहे. कोणी आयुष्यात, मी तर काही आयुष्य वगैरे दिलेलं नाही. माझ्या आयुष्याची इतकी आनंदाची वर्ष या गझलमुळं माझी व्यतीत झाली आहे. भरभरून आनंद रसिकांनी मला दिला, सगळं गणगोत गझलमुळे मला मिळालं आणि मी खूप सुखी आहे. आणि सुनंदा माझी हमसफर आहे हे सांगायला मला खूप खूप आनंद होतो. मी बोलणारा प्राणी नाही आहे, गाणारा आहे. म्हणून मला असं वाटतं की सुनंदाच्या 4 ओळी तरी मी गुणगुणाव्यात, आणि मग खऱ्या अर्थाने माझ्याकडून हे प्रकाशन म्हणजे पूर्ण होईल किंवा संयुक्तिक होईल असं मला वाटतं. तर एक 4 ओळी मी सुनंदाच्या ऐकवतो आणि आपली रजा घेईन. रे गीता लाईट लाव ग. एकटा राहतो, एकटा राहतो तुझ्यासाठी, एकटा राहतो तुझ्यासाठी, तुझ्यासाठी, तुझ्यासाठी
तुझ्यासाठी एकटा एकटा राहतो तुझ्यासाठी दुःख दुःख गोंजारतो दुःख गोंजारतो दुःख गोंजारतो दुःख गोंजारतो तुझ्यासाठी एकटा राहतो तुझ्यासाठी तुझ्यासाठी. शेर पहा काय सुंदर लिहिलं सुंदरी. मी तुला सांगतो मी तुला सांगतो तुला सांगतो मी तुला सांगतो तुला सांगतो मी तुला सांगतो नदी हो ना नदी हो ना नदी हो तुला सांगतो नदी हो तुला सांगतो तुला सांगतो तुला सांगतो नदी हो ना. मी झरा 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 मी झरा वाहतो तुझ्यासाठी मी झरा वाहतो तुझ्यासाठी. दुःख गोंजारतो दुःख गोंजारतो दुःख गोंजारतो दुःख गोंजारतो तुझ्यासाठी एकटा 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 राहतो तुझ्यासाठी तुझ्यासाठी तुझ्यासाठी. सुनंदा खूप खूप अभिनंदन खूप शुभेच्छा तुला. खूप खूप धन्यवाद दादा. म्हणजे काय बोलावं, शब्दच म्हणजे जिथे अबोल होतात म्हणतो ना आपण, तशासारखा प्रसंग आहे. आणि खरंच म्हणजे तुमचं गाणं ऐकताना नेहमीच असं वाटायचं की एवढा गोडवा कसा असू शकतो कोणाच्या. त्याचं उत्तर आज सापडलं. कारण तुमच्या बोलण्यात जाणवलं, आवाजातच नाही आवाजातही तेवढाच प्रचंड गोडवा आहे. कबीर मध्येच लुडबुडतोय माझ्यामध्ये. कबीर आलेला आहे. हरकत नाही. तर मला वाटतं की इतकं सुंदर प्रकाशन, इतकं सुंदर लोकार्पण म्हणजे कधीच झालं नसेल कुठल्याही पुस्तकाचं. थँक्यू थँक्यू. चला खूप खूप आभार आपले. सुनंदा सुनंदा कुठे आहे? माई माई तुमचा आवाज बंद आहे. झालं काल. हा सुनंदा नमस्कार. आनंद झाला दादा, तुम्ही आला आणि तुम्ही प्रकाशन केलं. खूप आभार आहे. खूप खूप एकदा आभार मनापासून खूप खूप धन्यवाद. कारण आजचा दिवस म्हणजे तसा आम्हा सगळ्यांच्या कायमचा लक्षात राहील असा हा दिवस आहे. आणि आपल्या सगळ्यांना जोडणारा एक काम जो आपण कॉमन असा दुवा म्हणू शकतो तो म्हणजे आहे गझल. तुमचं खरंच गझल नवाज हे जे नाव तुम्हाला उपाधी मिळालेली आहे ती किती सार्थ आणि समर्पक आहे हे आज आम्हा सगळ्यांना, आपल्या सगळ्या रसिक प्रेक्षकांना सगळ्यांना ही गोष्ट मनापासून जाणवली असेल. तुमचे आभार कसे मानावे तेच कळत नाहीये. खूप आभार नका म्हणू प्लीज. खूप मोठा आनंद दिलात आज तुम्ही. मंडळी, आपण असं म्हणतो की कुठल्याही व्यक्तीला जर का जिंकायचं असेल, कुठल्याही व्यक्तीच्या मनात स्थान निर्माण करायचं असेल तर दोन महत्वाच्या गोष्टी ज्या आपल्याला त्या व्यक्तीपर्यंत पोहोचवू शकतात, गाणं
ज्याचा आपण मनमुराद आनंद आता घेतलेला आहे. आणि दुसरं म्हणजे खाणं. खाणं. जसे गाण्याचे बादशाह आज आपल्या सोबत इथे उपस्थित आहेत, गझल नवाज साक्षात भीमरावजी पानसरे, तशाच एक अत्यंत आंतरराष्ट्रीय स्तरावर नावाजलेल्या, खरं म्हणजे आपल्या कुटुंबातीलच एक असा भाव ज्यांच्याविषयी वाटावा, ज्यांच्याविषयी मनात कायम हा भाव असावा, अशी आणखीन एक व्यक्ती इथं आज आपल्या सोबत उपस्थित आहे. आणि तेही एक दादाच, ते म्हणजे विष्णूजी. तर आता आपण आमंत्रित करूया श्रेयाजी सरनाईक यांना की त्यांनी कार्यक्रमाची पुढची सूत्र परिचयाची सांभाळावी. विष्णूजी मनोहर आणि आपल्या सगळ्यांचे एक आवडते गझलकार कुलकर्णी, दोघांचा परिचय करून देण्यासाठी मी आमंत्रित करते श्रेयाजींना. श्रेयाजी. धन्यवाद भैरवीजी. भैरवीजी, तुम्ही आता म्हणालात ते अगदी बरोबर आहेत की हृदयात शिरण्याचे अनेक मार्ग असतात, पण पोटातून हृदयात शिरण्याचा जो मार्ग आहे हा राजमार्ग आहे. आणि तो ज्यांना गवसलेला असतो ते लोक जगासाठी खूप स्पेशल असतात. त्यांच्यापैकीच एक म्हणजे विष्णूजी आहेत. संस्कृतमध्ये विष्णू या शब्दाची जर थोडक्यात फोड बघितली तर जो विश्वाला व्यापून सुद्धा उरतो तो विष्णू असतो. आणि ज्याच्या नावातच विष्णू आहे त्याला काय अशक्य आहे? मग लोकांची मन जिंकणं हे त्यांच्यासाठी अगदी सहज शक्य आहे. ज्यांचं दिसणं, असणं, बोलणं, खाऊ घालणं सगळंच मनोहर असे दी ग्रेट ग्रेट विष्णूजी मनोहर आज आपल्या सोबत आहेत, याचा खरोखरच खूप आनंद होत आहे. विष्णूजी की रसोई जगभर एवढी गाजलेली आहे, नावाजलेली आहे की महाराष्ट्रीयन माणूस तिथे प्रवेश करताना अगदी कॉलर टाईट करूनच आपल्या फॅमिलीला सोबत घेऊन जातो. अजून काय काय सांगावं? बाबा, ज्या ठिकाणी आपल्याला माहितीये की ढाबा फूड फेस्टिवल असेल किंवा विश्वविक्रमी पराठा अशी नोंद असलेला कुरार पराठा महोत्सव असेल, पनीर महोत्सव आहे, हंगामा बारिश फूड फेस्टिवल, आणि इतकंच नव्हे तर अनेक मराठी वाहिन्यांवरती विष्णूजींचा अखंड संचार असतो की आपण सतत रिमोट बदलत राहिले तरी आपल्याला त्या ठिकाणी विष्णूजी वेगवेगळ्या रेसिपीज शिकवताना करताना दिसत राहतात. इतकंच नव्हे तर अनेक मोठमोठाले सुपर मार्केट्स आणि विमान संस्था यांना सुद्धा त्यांनी स्पेशल मार्गदर्शन केलं आहे. सांगायला आवडेल की फक्त पाककलेवरती त्यांची 36 पुस्तकं आतापर्यंत प्रकाशित झालेली आहेत. जगभरात त्यांचे आतापर्यंत 4.5हून अधिक कार्यक्रम झालेले आहेत. 4 लाखाहून अधिक महिलांना त्यांनी प्रशिक्षित केलंय. आणि इतकंच नाही तर ज्यांची नोंद आपण सांगू शकत नाही, पण जे नियमित युट्यूब चॅनलच्या किंवा वेगवेगळ्या ऑनलाईन माध्यमातून त्यांच्या रेसिपीज शिकतात अशा करोडो महिला आहेत. इतकंच नव्हे, संयुक्त अरब अमिरातमध्ये मूलभूत भारतीय आमटी या विषयावरती त्यांची स्पेशल CD प्रकाशित आहे. रेडिओ मिरचीवरचं सीधे तवासे हा कार्यक्रम असेल किंवा विविध भारतीवरील चुला चौका, हे त्यांचे अतिशय लोकप्रिय अशा प्रकारचे कार्यक्रम आहेत. आणि सगळ्यात महत्वाची त्यांची अजून एक दुसरी ओळख की ते म्हणजे एक प्रेरणादायी व्यक्तिमत्व आहे, फार मोठे वक्ते आहेत. त्यांच्या सहवासातील 1-2 मिनिट सुद्धा आयुष्यभरासाठी आपल्याला व्यक्तिमत्व विकासाची करिअरची सुद्धा बीजे रोवून जातात. चित्रपटात सुद्धा त्यांनी काम केलंय. लहान मुलांकरता बारू द वंडर किड हा चित्रपट त्यांनी दिग्दर्शित केलेला आहे आणि निर्मित पण केलेला आहे. विष्णूजींचं साहित्यिक चळवळींमध्ये फार मोठं योगदान आपल्याला नेहमी दिसून येते. या ठिकाणी आपल्याला विष्णूजींना सतत टीव्हीवरती पाहण्याची एवढी सवय झालेली आहे की मला असं वाटतं की ते आपले एक प्रकारचे फॅमिली मेंबर प्रत्येकाला वाटत राहतात. आणि या निमित्ताने मी लोकप्रत प्रकाशन आणि साप्ताहिक जनमंगलच्या वतीने विष्णूजींना असं विनंती करू इच्छिते की यानंतर वारंवार आपण या मंचावरती येत राहावं आणि आपला सहवासाचा आनंद हा भाग्याचा क्षण आम्हाला द्यावा. यानंतर विष्णूजींना मी आमंत्रित करते की त्यांनी मनोगत व्यक्त करावं त्यांचं आणि सुनंदामाईंना शुभेच्छा द्यावा. धन्यवाद. नमस्कार. खर तर या एवढ्या सगळ्या मोठ्या मोठ्या लोकांसमोर मी फार लहान माणूस आहे आणि प्रत्यक्ष भीमरावजी जिथे आहेत ते माझ्यासारख्यांनी काही बोलणं हे योग्य नाही. पण त्याचबरोबर शिरीषजी
यांनी इतकं छान सगळं मागाशी सगळ्यांचं वर्णन केलं की त्या सगळ्यांची कौतुक किंवा त्यांनी केलेलं काम ऐकून म्हणते यार आपण ऑड मॅन आउट असं तर नाही आहे. पण मी खरं सांगतो मनापासून की बाबा मी गझलवर, काव्यावर, साहित्यावर प्रेम करणार माणूस आहे. ठीक आहे, आता रांधावाडा उष्टी काळा या माझ्या संकल्पनेमध्ये हे थोडस माझ्याकडून दुर्लक्षित झालं. मी उभ्या आयुष्यात खूप जास्त नाही 5, 7, 8 कविता लिहिल्या असतील, पण कवी लोकांवर प्रेम करत आलो. ज्याप्रमाणे सुनंदाताई त्यांच्या मानस पुत्री होत्या भट साहेबांच्या, तर मी तेवढा तर नाही पण बऱ्यापैकी जवळ होतो आणि ते त्यांच्या खाण्याच्या शौकामुळे होतं. आणि आज गझल नवाज भीमराव पांचाळे आणि अनेक प्रसिद्ध व्यक्तींसोबत मला हा आजचा मंच शेअर करायला मिळतोय, याबद्दल मी सुनंदाताईचे आभार मानतो. आणि याला कारण सुनंदाताईच म्हणावं लागेल आणि गझल म्हणावी लागेल. सुनंदाताईंची तशी कर्मभूमी रेंज गेलेली दिसते. त्यांचं जे नाव आहे ना खरंच एकदम अप्रोप्रिएट आहे. त्यांचा हा दुसरा गझल संग्रह सावली अंबराची, अत्यंत बोलकं असा मुखपृष्ठ घेऊन हा संग्रह आधीच खूप उंचीवर पोहोचलाय असं मला वाटतं. आणि सुनंदाची बँकेची कारकीर्द त्यावर एक माइलस्टोन ठरली आणि बँकेसारखा क्लिष्ट विषय घेऊन गझल आणि कविता लिहिणं ही खूप मोठी गोष्ट आहे शिरीषजी. आणि मला वाटतं याला सगळेच जण दुजोरा देतील. तशी त्यांची बँकेत कसं त्यांनी काम केलं तसंच या क्षेत्रात सुद्धा भरपूर काम केलं. आणि सुनंदाताईंच्या गझल लेखनात खास, एक मिनिट सॉरी, मी गाडीमध्ये आहे त्याच्या तुम्हाला धक्के जाणवत असतील. त्यांना मार्गदर्शक मी प्रत्यक्षदर्शी असा साक्षीदार आहे. धंतोलीतील भट साहेबांच्या घरी झालेल्या बैठकीत आम्ही कधीही विसरू शकत नाही. त्यात सुनंदाने सादर केलेल्या गझलांना एकतर वंसमोर मिळायचा किंवा रसिकांचे डोळे पाणावले जायचे. आणि त्याच्यानंतर आमचं जेवण जे आहे ते थोडं दुर्लक्षित व्हायचं. हा भाग दुसरा. आणि तिच्या गझलांना नागपूर आणि इतरही अनेक गायकांचा स्वर लाभलाय, ही सुद्धा एक आनंदाची गोष्ट. एवढ्या प्रवासात देखील घाईत असताना देखील त्यांनी आवर्जून जॉईन झाले. बरोबर मॅडम, तुम्ही त्यांचे खास आभार मानले पाहिजेत बरं का यानंतर. म्हणजे त्यांच्या जागी कोणीही असतं तर हेच सांगितलं असतं की नाही मी प्रवासामध्ये आहे आणि मला थांबता येत नाहीये, वेळेत पोचायचं आहे असं कारण सांगून, पण ते तरी देखील ते म्हणजे खरोखरी तेवढं साहित्याविषयी पण. आणि हा आता सर रेंज आली की 2च मिनिटं थांबा बरं का. दिसतोय? हा ऐकू पण येते सर. शिरीजी येतोय आवाज? येतोय आवाज? येतोय. हा झाला, शेवटच करत आलो. तर स्त्रीच्या जाणीवेवर झालेलं एवढं प्रखर आणि अचूक लेखन हे गझल प्रकारात माझ्या हिशोबाने फार कमी दिसतं. आणि त्यांची एक अजून एक छान तुम्हाला हे ऐकवतो मी, की रंगपंचमी जवळी येता जखमेवरची खपली निघते, रंगपंचमी जवळी येता जखमेवरची खपली निघते, जुन्या नकोशा आठवणींची हृदयामध्ये होळी जळते. क्या बात आहे. घर दोघांचे स्वप्न मधले रोज बघावे, घर दोघांचे स्वप्नामधले रोज बघावे, सायंकाळी स्वप्न भंगता पुन्हा सकाळी नव्या व्यथांचे दार वाजतात. असं केवळ सुनंदाच लिहू शकते असं मी म्हणेन. आणि सुनंदाची गझल म्हणजे पापड्या ओलावणारी गझल, जशी मनाचा ठाव सुद्धा ती घेते. मी तिच्या गझलांचा एक मोठा चाहता म्हणून प्रत्येकाने जवळ ठेवावा, विकत घ्यावा आणि इतरांना द्यावा असं मी म्हणेन.
आणि दादांच्या भाषेत सांगायचं झालं तर सर्वसामान्यांना खूप खूप शुभेच्छा आणि असंच छान छान लिहित जा. त्यानिमित्ताने आम्हा लोकांना एकत्र येता येईल, सगळ्यांना बघता येईल, ऐकता येईल. मी सगळ्यांचे पुन्हा एकदा आभार मानतो. मध्ये काही काय टेक्निकल कारण म्हणता येईल त्याला, कारण मी गाडी चालवतोय आणि मुंबईहून येता येता म्हटलं आजचा हा कार्यक्रम काही सोडायचा नाही म्हणून मी आलो. सगळ्यांचे पुन्हा एकदा पुनश्च आभार आणि भीमरावजींना सुद्धा नमस्कार. छान छान बोलला सर. श्रेयाजी, यानंतर प्रसादजी कुलकर्णी यांचा आपण परिचय हो. करून द्यावा. हो, आज आपल्या सोबत आहे ज्येष्ठ श्रेष्ठ गझलकार प्रसादजी कुलकर्णी. आवाज येतोय माझा? हो हो, येतोय येतोय. मला वाटतं काहीतरी प्रॉब्लेम आहे बहुतेक श्रेयाजींच्या सिग्नल मध्ये. आवाज येतोय का? हो, हा, आवाज येतोय? हो येतोय येतोय, बोला हा तुम्ही. येतोय येतोय. साहित्य आणि सामाजिक कार्य येतोय का? नाही येत आहे, आवाज येत नाही आणि हे पण नाही, व्हिडिओ पण गेलाय. थोडासा प्रॉब्लेम आहे का सिग्नलचा काही? बरोबर मॅडम, तुम्ही घेतले ते तुमच्याकडे तेवढे घ्या मग त्याचं. आपण असं करू, थोडा उशिरा परिचय करून घेऊ. सरांचं तसंही हे सगळे लोक एवढे मोठे आहेत की कुणी कुणाचा परिचय करायलाच नाही पाहिजे अजिबात. कुलकर्णी, मला वाटतं कुलकर्णी सरांचं बोलून झाल्यावर पण परिचय करून दिला तर काही हरकत करेक्ट. सरांना बोलायला. आपण अगदी बरोबर. कुलकर्णी सरांना, प्रसाद कुलकर्णी सरांना विनंती करूया की त्यांनी त्यांचं मनोगत प्रॉब्लेम आहे, सुरू करावं आपण. कुलकर्णी सरांचंही म्हणजे बघितलं फेसबुकवर 27 पुस्तकं लिहिलेली आहेत आणि अफाट परिचय आहे. आपण त्याविषयी काही मिनिटांनी बोलूया. परिचय हा गौण भाग आहे. मी अगदी भारावून गेली सगळं बघून. तोपर्यंत श्रेयाकडनं तुम्ही घेऊन घेता येतो. हॅलो, हा माझा आवाज येतोय का? बोला. येतोय येतोय, आवाज येतोय माझा? हो हो येतोय. हा, मग आपण कंटिन्यू करू. हा बोला तुम्ही. भैरवजी, नमस्कार. म्यूट करा प्लीज. प्राध्यापक सुनंदा पाटील उर्फ गझलनंदा यांच्या सावली अंबराची या गझल संग्रहाचे प्रकाशन आत्ताच ज्यांच्या हस्ते झालं ते गेल्या जवळजवळ 3 दशकांपासून अधिक काळचे माझे ज्येष्ठ स्नेही, मित्र, मार्गदर्शक, फ्रेंड्स, फिलॉसॉफर, गाईड आणि मराठी गझलेच्या संख्यात्मक आणि गुणात्मक कक्षा रुंदावल्या जाव्यात, मराठी गझल विस्तारित व्हावी यासाठी सुरेश भटांच्या प्रमाणच ज्यांनी गेली अनेक वर्ष काम सुरू केलेलं आहे, गझल सागर प्रतिष्ठान स्थापन करून त्या माध्यमातून विविध उपक्रम केले. जवळजवळ 9 अखिल भारतीय मराठी गझल संमेलन घेतली आणि या एकूण गझलेच्या विस्तारासाठी झपाटून कार्यरत असलेले मराठी गझलचा सर्वोत्तम स्वर आपण ज्यांना म्हणू ते गझल नवाज भीमरावजी पांचाळे. आत्ताच ज्यांनी मनोगत व्यक्त केलं आणि ज्यांच्या रसोईची चर्चा ही भारतभर नव्हे तर जगभर अतिशय चांगल्या पद्धतीनं होती आहे. आणि सुरेश भटांचे जे निश्चित चाहते आहेत किंवा आता त्यांनी त्यांच्या मनोगतात ही भटांच्या घरातल्या मैफलींबद्दल सांगितलं ते माननीय विष्णूजी मनोहर. त्याचबरोबर सावली अंबराची या गझल संग्रहाचं प्रकाशन करणारे आणि ज्यांनी ही सगळी लोकव्रत प्रकाशन आणि जनमंगल साप्ताहिकाचा जो सगळा व्याप आपल्या सहकार्यांच्या माध्यमातून सांभाळलेला आहे, अनेक उत्तम अशी पुस्तकं प्रकाशित केलेली आहे ते, आणि स्वतः उत्तम लेखक, कवी, वक्ता असलेले गझलकार
शिरीषजी कुलकर्णी आणि आजच्या या कार्यक्रमाच्या उत्सव मूर्ती आपण ज्यांना म्हणू त्या सावली अंबराची या गझल संग्रहाच्या गझलकारा दस्तूर खुद्द सुरेश भटांनी ज्यांना गझल नंदा म्हणून संबोधलं आणि गेली अनेक वर्ष मराठी गझलेच्या प्रांतामध्ये ज्या एक सशक्त गझलकारा म्हणून नावाजल्या गेलेल्या आहेत आणि माझ्या गेल्या जवळजवळ 25-30 वर्षाच्या भटांच्या काळापासूनच्या सहकारी माननीय सुनंदाजी आणि त्याचबरोबर लोकव्रत आणि जनमंगलची सर्व टीम आणि या कार्यक्रमामध्ये लोकार्पण सावली अंबराचीच्या लोकार्पण सोहळ्यामध्ये सहभागी असलेले सर्व रसिक श्रोते बंधूंनो आणि भगिनी सर्वांना माझा सर्वप्रथम मनपूर्वक नमस्कार. गेले जवळजवळ 1.25 तास हा अतिशय चांगला कार्यक्रम अतिशय उत्तम पद्धतीने सुरू आहे आणि उद्या जागतिक महिला दिन आहे आणि आज आपण मराठीतल्या एका सशक्त गझलकारा असलेल्या सुनंदाताईंच्या पुस्तकाचं गझल संग्रहाचं प्रकाशन करण्याच्या निमित्तानं सर्वजण एकत्र जमले. हा गझल संग्रह जो आहे त्याच्याबद्दलचा अनेक शिरीषजींनी त्याच्यावर बोललं किंवा दादानी त्या संग्रहाबद्दल सांगितलं किंवा सुनंदाजींची एक 2 शेर म्हटला आणि एक शेर त्यांनी गाऊनही या ठिकाणी सादर केला. विष्णूजींनीही या संग्रहातल्या काही गझलांचा उल्लेख केला आणि हा संग्रह प्रत्येकानं विकत घ्यावा, स्वतःजवळ तर ठेवावा आणि पुन्हा ज्यादा प्रती घेऊन त्या इतरांपर्यंत पोहोचवाव्यात असं विष्णूजींनी आपल्याला सांगितलं. आणि मला विष्णूजींचं भीमरावांतर सगळंच भाषण ऐकून सुनंदाजींचा उल्लेखच हमसफर म्हणून आमच्या ह्या गझल विस्ताराच्या प्रवाहातल्या हमसफर म्हणून असा केला. हा अतिशय योग्य असा हे आहे. आणि विष्णूजी तर म्हणाले की सुनंदाजींच्या आणि भट्टांच्या घरामध्ये ज्या सुनंदाजी आणि ही सर्व मंडळी ज्या गझला म्हणत होती त्या गझलांना इतकी दाद चांगली मिळायची आणि रसिक तृप्त व्हायचे, माझ्या जेवणाकडे दुर्लक्ष व्हायचं. अशी ही मला वाटतं फार मोठी शाबासकी किंवा फार मोठा ज्याला आपण पुरस्कार म्हणू तो पुरस्कार ह्या अतिच्या दोन्ही आजच्या सन्माननीय पाहुण्यांनी भीमरावजींनी आणि विष्णूजींनी सुद्धा सुनंदाजींच्या या पुस्तकाला दिलेला आहे. त्यांच्या गझलेला खऱ्या अर्थानं दाद दिलेली आहे. उद्याचा 8 मार्च जागतिक महिला दिन आहे आणि या पार्श्वभूमीवर ज्यावेळी आपण या सावली अंबराच्या या संग्रहाकडे बघतो किंवा सुनंदाजींच्या एकूणच गझल प्रवाहाकडे आपण प्रवासाकडे ज्यावेळी बघतो त्यावेळी मला असं वाटतं की हा मराठी गझलेचा एक सशक्त असा उद्गार आहे. कार्यक्रम आता सुरू होऊन जवळजवळ 1.25 तास होऊन गेलेला आहे आणि किती वेळ बोलायचा याचं मला पूर्ण भान आहे, कारण गेले वर्षभर आपण सर्वजण कोरोना काळामध्ये वावरत आहोत आणि बहुतांश कार्यक्रम हे आपले ऑनलाईन होत आहेत आणि ऑनलाईन कार्यक्रमामध्ये किती वेळ बोलावं याचं भान असलेला मी एक माणूस आहे. त्यामुळे मी या एकूण संग्रहाबद्दल फार विस्तारानं बोलीन असं नाहीये. बोलण्यासारखं बाकी भरपूर आहे, कारण या संग्रहाला प्रस्तावनाही मी लिहिलेली आहे आणि या संग्रहामध्ये असलेला गझल नंदांच्या गझलेतला स्त्री उद्गार हा एक स्वतंत्र लेख सुद्धा मी त्याच्यामध्ये लिहिलेला आहे आणि त्यामुळं सुनंदाजींच्या गझलेबद्दल बोलण्यासारखं भरपूर आहे, कारण मराठी गझलेतला हा एक सशक्त असा खऱ्या अर्थानं उद्गार आहे. सुरेश भटांनी जी मराठी गझल रुजवण्याचा प्रयत्न केला, मगाशी भीमरावजी जे म्हणाले, माधव जुलियनांपासून हळूहळू सुरू शास्त्रशुद्ध बैठक त्याला गझलेला सुरेश भटांनी जवळजवळ अर्धशतकापूर्वी दिली आणि या गेल्या 40-50 वर्षाच्या प्रवासामध्ये अनेक स्त्री गझलकारांनी फार मोठं योगदान त्याच्यामध्ये दिलेलं आहे. त्यातलं एक महत्वाचं नाव म्हणून मराठी गझलेतलं सुनंदाजींच्याकडे आपल्याला बघावं लागतं. त्यांचा पहिला असलेला संग्रह असेल किंवा इतर सुट्या गझला असतील आणि आज हा येणारा संग्रह असेल. अतिशय उत्तम अशा पद्धतीच्या यातल्या सगळ्या गझला आहेत. सुरेश भटांनी ज्यांना प्रत्यक्ष गझल नंदा म्हणून हाक मारली किंवा गझलेतलं तंत्र आणि मंत्र हे सुनंदाजींच्याकडे अक्षरशः त्यांनी गिरवून घेतलं आपण म्हणू. खरं तर भटांनी 12 खडी स्वच्छपणाने लिहिली आणि महाराष्ट्रातले जे जे कोण लिहू इच्छितात गझल, ज्यांना गझल समजून घ्यायची इच्छा आहे त्यांच्यापर्यंत ही 12 खडी पोहोचवण्याचा प्रयत्न सुरेश भटांनी अत्यंत ताकदीनं अत्यंत वेळ देऊन केली.
आणि सुरेश भटांचं हे योगदान असं आहे की खरं तर सुरेश भटांसारख्या एवढ्या मोठ्या व्यक्तीनं आमच्यासारख्या शेकडो लोकांच्यावर एवढा वेळ खर्च करावा अशी परिस्थिती म्हणजे गरज नव्हती त्यांना. पण मराठी गझल पुढे गेली पाहिजे ही जी काही त्यांची भूमिका होती, ती भूमिका, तो वसा आणि वारसा, मगाशी श्रीजी तुम्ही जो उल्लेख केला भटांच्या घराण्याचा किंवा भटांच्या गझलेचा वसा आणि वारसा, ह्याचा ज्यावेळी आपण विचार करतो त्यामध्ये त्यांच्या संग्रहाचा पण आज प्रकाशन करतोय, त्या गझल नंदांचा अतिशय आपल्याला आदराने उल्लेख करावा लागेल. इतकी ती सशक्त अशा पद्धतीची गझल आहे. भटांनी खरं तर असं कधीच त्यांच्या आयुष्यात म्हटलेलं नाही की ये तुला मी गझल शिकवतो आणि तू मला गुरु मान, मी तुला शिष्य मानतो. अशी काय लौकिक अर्थानं गुरु शिष्य परंपरा भटांनी कधीही मानली. गझलेमध्ये जे काय लघु गुरु असतात ते ठीक आहे, पण भट हे स्वतः महागुरु असून सुद्धा भटांनी कुठल्याही नवोदिताला कधीही लघु मानलेलं नाही. हे भटांचं वैशिष्ट्य होतं. आणि त्यामुळं भटांच्या जवळ जे जे गेलो गझलकार म्हणून किंवा ज्यांच्या ज्यांच्या गझलेमध्ये भटांनी सुधारणा करण्याचा प्रयत्न केला, ज्यांना गझलेची मुलाक्षरं शिकवण्याचा प्रयत्न केला, त्या अशा एक 2-3 पिढ्या झाल्या. त्या पिढीतलं एक महत्वाचं नाव म्हणजे सुनंदाजींच्याकडे आपल्याला बघावं लागतं. एक गोष्ट स्पष्ट आहे की दादांच्याकडे मनाची नितळता होती, निर्लेपता होती, सहजता होती. आणि ते स्वतः म्हणायचे की ज्याला चांगलं जगता येतं, ज्याला चांगला विचार करता येतो, माणूस म्हणून जो चांगला आहे तोच चांगलं लिहू शकतो, असं दादांनी गझलेची अनेक त्यांच्या लेखनामध्ये किंवा भाषणामध्ये अशा पद्धतीच्या व्याख्या सुद्धा केलेल्या आपल्याला दिसतात. आणि मग ही जी मनाची नितळता आहे, निर्लेपता आहे, सहजता आहे, चांगुलपण जे आहे, माणूसपण जे आहे, ह्या ज्या सगळ्या गझलेसाठीच्या ज्या व्याख्या किंवा ही जी वैशिष्ट्य आणि विशेषण आहेत ती सुनंदाजींना अतिशय योग्य पद्धतीने लागू पडतात असं मला वाटतं. कारण मी गेली 25-30 वर्षाचा त्यांचा स्नेही आहे. त्यांची ही सगळी गझल लेखनाची वाटचाल मी जवळून बघितलेली आहे. अर्थात त्या सिद्ध हस्ते लेखिक आहेत, त्या कादंबरीकार आहेत, कथाकार आहेत, जवळजवळ 9 कवितांचीही त्यांची पुस्तकं आहेत. आणि म्हणजे विविध स्वरूपाचं परत नाटकात त्यांनी काम केलेलं आहे. अशी सगळी म्हणजे मुलाखतकार ते वक्त्या ही वैशिष्ट्य, त्यात लेखनातली विविधता, ही सगळी सुनंदाजींच्या व्यक्तिमत्वाची अंग आहे. म्हणजे माझा विचार आहे हा जो त्यांचा पहिला गझल संग्रह आला, त्या गझल संग्रहाचा म्हणजे गझल म्हणून तिथनं जो त्यांचा प्रवास सुरू झाला तो आज अंबराच्या सावली किंवा सावली अंबराची पर्यंत येऊन पोहोचलेला आहे. अर्थात केवळ 2च गझल संग्रह दिसत असले तरी या मागे जवळजवळ त्यांची 25-30 वर्षाची गझल लेखनाची एक फार मोठी तपश्चर्या आहे. आणि नुसती तपश्चर्या नाही तर त्यात गझल नावाच्या काव्य प्रकाराचा जो व्यासंग लागतो, जो अभ्यास लागतो, तो त्यांच्याकडे. गझलेचं मंत्र आणि तंत्र हे सुनंदाजींना अतिशय चांगल्या पद्धतीनं गवसलेलं आहे. म्हणजे त्यांचा मंत्रात आज मी मुद्दाम त्यांच्या या संग्रहाच्या निमित्तानं सांगेन, तंत्रावर तर त्यांची इतकी उत्तम हुकमत आहे. अनेक वेळा ते आमच्याही गझलांमधल्या तंत्र कुठे गेलं तर ते दाखवून देत. हे मला वाटतं त्यांचा जो काही तंत्र म्हणून गझलेचा मंत्र तर निर्विवादपणाने उत्तम आहे, तर हा जो गझलेची तांत्रिकता आहे, गझलेचं जे तंत्र आहे ते मराठी गझलेमध्ये आज सुनंदाजींच्याकडे आदरानं बघावं असं एक आजच्या वर्तमान मराठी गझलेतलं सुनंदाजी हे तंत्राच्या दृष्टीने सुद्धा आशयाच्या दृष्टीने सुद्धा एक महत्वाचं नाव आहे. आणि सावली अंबराची या गझल संग्रहानं ते अधोरेखित केलेलं आहे. हे या लोकार्पण सोहळा भीमरावजींच्या हस्ते आपण जो लोकार्पण सोहळा केला त्या निमित्तानं मला वाटतंय आपण लक्षात घेतलं पाहिजे. आणि मग हा सुरेश भटांचा वसा आणि वारसा त्यांचाच एक शेर आहे, गझलेत शब्द आले रंगात रंगलेले, आता नको विचारू माझे पुन्हा घराणे. हे जे भटांच्या घराण्याशी वारसा सांगणं, भटांच्या घराण्याशी किंवा गझलेच्या घराण्याशी जो काय वारसा सांगणं आहे, तो वारसा केवळ सुनंदाजी थांबून सांगत नाही तर त्या पद्धतीची अर्थवाही, त्या पद्धतीची सशक्त गझल ही त्यांच्या संग्रहातून पहिल्याही दिसली आणि या गझल संग्रहातून सुद्धा आपल्याला दिसली. हे शब्दात केवळ रंगले म्हणजे भटांचं एक आपल्याला सगळ्यांनाच माहिती आहे, रंगुनी रंगात साऱ्या रंग माझा वेगळा, गुंतुनी गुंत्यात साऱ्या पाय माझा मोकळा.
या पद्धतीनं हा सुनंदाजींच्या गझलेचा रंग सुद्धा भटांच्याकडे मुळाक्षरी जरी गिरवलेली असली तरी सुनंदाजींच्या गझलेचा रंग हा स्वतःचा रंग आहे, हा एक वेगळा रंग आहे. आणि हा वेगळा रंग स्वतःचे अनुभव मांडत असताना सुद्धा स्वतःचे अनुभव तर त्या अतिशय ताकदीनं मांडतात, पण कवीकडे जी परकाया प्रवेशाची जी एक काही शक्ती असते ती शक्ती सुद्धा सुनंदाजींच्या गझलेमधून आपल्याला अत्यंत तलम आणि तरळ पद्धतीनं व्यक्त झालेली दिसते. दुसऱ्या माणसाचं सुख, दुसऱ्या माणसाचं दुःख, त्याच्या व्यथा, वेदना, जाणीवा या सगळ्या अतिशय चांगल्या पद्धतीनं स्वतः इतक्यात दुसऱ्याला समजून घेणं ज्याला जमतं ते सुनंदाजींच्या गझलेमध्ये मला वाटतंय फार ताकदीनं आलेलं आहे. त्यांचा एक, आणि हे सगळं कसं येतं, एका शायरानं असं म्हटलेलं होतं की शायरी कधी सुरू होती, शायरी ही काय टेलाट जुडून कधी होत नसती. गझल टीका करणाऱ्यांनी अनेक केल्या, म्हणजे आम्ही काय सुनंदाजी काय, आम्हाला म्हणजे आम्ही डायरेक्ट भटांचे विद्यार्थी असल्यामुळं आम्हाला अनेकांनी भटांचा भटारखाना या शब्दातही हिणवण्याचा प्रयत्न, भटांच्या हयातीत. आता पुढच्या रविवारी म्हणजे 14 मार्चला भटांना जाऊन 18 वर्ष होत, पण तरी सुद्धा हे टीका त्या पद्धतीनं संपली नाही. आणि माझा असं गेल्या 35 वर्षाच्या या गझले लेखनाच्या प्रवासात भटांबरोबरच्या संपर्कात सुनंदाजी आणि या सगळ्या आमच्या ह्याच्या संपर्कामुळं माझं एक असं मत आता बनून गेलेलं आहे की गझलेवर टीका कोण केली तर ज्यांना प्रयत्न करूनही गझल लिहायला जमली नाही त्यांनी गझलेवर टीका. आणि मग हे सगळे मगाशी भीमरावजी जे म्हणाले सगळे आघात झेलत, सगळे पचवत, हे हमसफर म्हणून आम्ही सगळेजण एकत्र जी वाटचाल करण्याचा प्रयत्न केला भटांच्या आशीर्वादानं, दादांच्या आशीर्वादानं आणि एक टीम वर्क. आणि म्हणून मगाशी भीमरावजींनी ज्याचा उल्लेख केला, आज जवळजवळ 500 सशक्त गझलकार महाराष्ट्रामध्ये गझलकारा लिहिताना आपल्याला दिसतात. त्याचं मुख्य कारण भटांनी जसं हे रुजवण्याचा प्रयत्न केला, भीमरावजींनी जसे काही उपक्रम त्या गझल सागर प्रतिष्ठानच्या वतीने करण्याचे प्रयत्न केले, किंवा खुद्द सुनंदाजींची एक गझलेची संस्था आहे ती असेल, माझी असेल, अशा अनेक ठिकाणी जे छोटे मोठे अनेक प्रयोग किंवा आपलं लोकव्रत प्रकाशन असेल, अशा अनेकांच्या माध्यमातून ही गझल विस्तारत होत गेलेली आहे. आणि आजच्या वर्तमान मराठी गझलेतला ज्यांच्याकडे म्हणजे भटांच्या नंतरची जी शक्तीची गझल आहे तर ती कुणाकडे बघावी तर मला वाटते सावली अंबराची हा जो गझल संग्रह आहे सुनंदाजींचा, त्यामुळे सुनंदाजींची गझल ही भटांच्या नंतरच्या पिढीची तो वसा आणि वारसा सांभाळणारी अतिशय वरच्या दर्जाची गझल आहे असं मला या ठिकाणी मुद्दाम नमूद करावं. एका शायरानं म्हटलेलं आहे की गझल लिहिणं हे काय केवळ टनाट जोडून नसतं, सब कुछ खत्म होने के बाद शायरी शुरू होती. आता हे शब्दशः घेऊ नका, त्या म्हणजे व्यथा, वेदना, जाणीवा ह्या सगळ्याचे अनुभव घेतल्यानंतर कुठंतरी ओळी सुचत जातात. असं कधी होत नाही आज मी 10 शेर लिहिणारच, आज 2 गझला लिहिणारच, असं कधी होत नसतं. सुनंदाजींच्या एक मला मुद्दाम एक मतला आठवतो की मी शेवटच्या ओळीचे आभार मानते बाई, तू लिही नव्याने कविता, कविताच सांगते बाई. हे जे काय आहे सांगणं किंवा अस्वस्थतेतून कविता जन्मते आपण म्हणतो किंवा मोकळं करते, ज्यावेळी अगदी अस्वस्थ होतं आता मला लिहिल्याशिवाय पर्याय नाही असं ज्यावेळी वाटतं, ते लिहून ते मोकळं होणं जे काय आहे ते सुनंदाजींच्या प्रत्येक गझलेमध्ये, प्रत्येक शेरामध्ये आपल्याला अतिशय ताकदीनं दिसून येतं. व्यवसायानं खरं तर सुनंदाजी ह्या बरीच वर्ष आयुष्यातली त्यांनी बँकेत घालवली. भूगोलच्या शिक्षण शास्त्राच्या प्राध्यापिका म्हणून सुद्धा त्यांनी काम केलं. बँकेमध्ये क्लार्क ते उपप्रबंधक म्हणून त्यांनी अनेक वर्ष भारतीय स्टेट बँकेत सर्व्हिस केली. आणि या सगळ्यामध्ये अक्षर आणि अंक यांच्याशी जो संबंध त्यांचा आला, म्हणजे शिक्षिका म्हणून अक्षर, प्राध्यापिका म्हणून आणि बँकर म्हणून अंक, हे जे संबंध आले आणि गझलेमध्ये अक्षराला आणि अंकाला फार मात्रा वृत्त असेल तर अंक आपल्याला बघावे लागतात, मोजावे लागतात मात्रा, आणि अक्षर तर लागतातच अक्षर गणवृत्तासाठी. त्यामुळं सुनंदाजींच्याकडं अक्षर आणि अंक या दोन्हीवर त्यांची फार मोठी हुकमत आहे. आणि केवळ हुकमत असून चालत नाही ना, केवळ तंत्र कळूनही चालत नाही, तर माणूस म्हणून मगाशी मी जे सगळं म्हटलं की नितळता, मनाची नितळता, दुसऱ्याला समजून घेणं, परकाया प्रवेश, ही जी काय एक साहित्यिक म्हणून, कवी म्हणून
माणूस म्हणून जी सुनंदाजींची ताकद आहे ती फार मोठी ताकद आहे. आणि म्हणूनच त्यांच्या एकूण गझलेकडे बघितल्यानंतर आपल्याला ही माणसाची कविता वाटते, हे सगळ्यात महत्वाचं. त्यांच्या कवितेत निसर्ग आहे, इतर सगळ्या गोष्टी आहेत, पण माणसाची गझल असणं, माणसाला म्हणजे कुठल्याही त्यांचा शेर वाचला की वाचणाऱ्याला वाटतं अरे मला हेच म्हणायचं होतं, किंवा माझी मनोवस्था अशीच आहे. सभागृहात जर त्यांच्या सगळ्या गझला वाचल्या तर प्रत्येक शेराला आपलं काहीतरी ह्या सांगतायत, आपलंच शब्दात व्यक्त करतायत असं मानणारे अनेक जण निघतील असं मला वाटतं. म्हणून सुनंदाजींची गझल ही माणसाची कविता आहे. आणि मग त्यांना आलेले अनुभव किंवा इतर फरक आहे, प्रवेश मेघाशी म्हटलं, त्यांचे काही शेर मी मुद्दाम सांगेन, मी फार बोलणार नाही, 5-7 मिनिटात आवरेल. माणसातल्या माणुसकीचा आला प्रत्यय मधला सत्वर, माणसातल्या माणुसकीचा आला प्रत्यय मधला सत्वर, डोळे पुसण्या जो तो आतुर पदर नव्याने सावरला. हे जे काय, किंवा मगाशी शिरीजी तुम्ही सुद्धा एक जो शेर सांगितला, हे जे काय आजचं सगळं अस्वस्थ वर्तमान आहे, आपण उद्याच्या महिला दिनाच्या पार्श्वभूमीवर आपण बोलतो, आणि हे जे काय आज सगळं अन्याय अत्याचार आणि हे सगळं आपल्याला दिसतंय, संकुचितता, माणूस संकुचित होत जाणं, मग त्याला उत्तर देताना आपण माणूस म्हणून किती व्यापक झालं पाहिजे हे सुनंदाजींची गझल सांगते. त्याच्यातले दुःख तर त्या व्यक्त करतातच, पण त्याच्या पलीकडे जाऊन कसा समाज घडला पाहिजे हेही सांगण्याची ताकद त्यांच्या ह्याच्यात आहे. कारण त्यांनी ते एका शेरामध्ये लिहिलेलं आहे, निंदकांची बोलणी कामात आली तीच ऊर्जा नेमकी पंखात. आपण नेहमी म्हणतो की निंदकाचे घर असावे शेजारी, सुनंदाजी म्हणतात की निंदकाची बोलणी ते बोलू देत, काय बोलायचं, त्यांच्या निंदेतूनच मला उद्याची बळ मिळणार आहे, उद्याची ऊर्जा, उद्याचं उड्डाण घ्यायला मला शक्ती मिळणार आहे. ही जी काय ताकद आहे, ही जी काय ऊर्जा आहे, ही जी काही शक्ती आहे स्त्री म्हणून, ती सुनंदाजींच्या प्रत्येक गझलेमध्ये आपल्याला दिसती. हे त्या गझलेचं एक वैशिष्ट्य. हे सगळं करत असताना स्त्री म्हणून असलेल्या किंवा एक माणूस म्हणून असलेल्या ज्या काय सगळ्या भावभावना आहेत, मला वाटतं नेटवर्क गेलंय. गझलेनं माणूस म्हणून जगताना ज्या काही सगळ्या आपल्या भावभावना आहेत किंवा सगळे नवरस आहेत, त्या नवरसातली गझल लिहिलेली आहे. आणि प्रेम, खरं तर प्रेम हा आपण ज्यावेळी माणुसकीची प्रस्थापना करण्याची ज्यावेळी भूमिका घेतो त्यावेळी त्याचा लसावी काढला तर प्रेम हा स्थायी भाव असला पाहिजे. कुसुमाग्रजांनी एक वाक्य फार सुंदर म्हटलेलं होतं की प्रेम हा मानवी संस्कृतीचा सारांश. आणि सुनंदाजींच्या या संग्रहातल्या गझलेकडे बघताना त्यांच्या गझलेतलं प्रेम शोधायला आपण गेलो तर अतिशय ताकदीनं ते प्रेम त्यांनी व्यक्त केलेलं. एक त्यांचा 2 शेर मी मुद्दाम सांगेन याकडे तुमचा या निमित्तानं. तुला वाटते मोगरा माळते, तुला वाटते मोगरा माळते मी, तुला पाहुनी आत गंधाळते. हे जे काही इतकं उदात्त हे आहे, प्रेमाची भाषा आहे, परिभाषा आहे. किंवा आणि एका ठिकाणी त्यांनी म्हटलेलं आहे, ओठांनी मी रंग लावला रात्री ओठांवरती, ओठांनी मी रंग लावला रात्री ओठांवरती, त्या रंगाची फुले उमलली आता गालावर. हे प्रेमाकडे बघण्याचा, माणूस म्हणून आपण जगत असताना प्रेमाकडे बघण्याची ही भूमिका ही त्यांच्या गझलेतून सुद्धा अतिशय ताकदीनं आपल्याला दिसून येते. परत प्रेम म्हणल्यानंतर त्याला दुसरं दुःख आला, दुसरी बाजू आलीच. तर त्या दुःखाकडे बघण्याचा सुद्धा एक व्यापक दृष्टिकोन, दुःख कुरवाळत बसत नाही सुनंदांची गझल. म्हणजे भटांचाच एक शेर मला या निमित्तानं आठवतो, आपण सर्वच माणसं, प्रत्येक माणूस, मी एवढं भोगलंय, मी एवढं हे केलंय, एवढं सहन केलंय म्हणून सतत आपल्या दुःखाचं गौरवीकरण किंवा फार आपण काहीतरी भोगलंय असं म्हणतो. भटाने एका शेरात लिहिलं, छोटासा शेर आहे, पाहून दुःख तुझे दुःख माझे लहान असे. म्हणजे आपण जेव्हा दुसऱ्याचं दुःख समजून घेण्याचा प्रयत्न करतो त्यावेळेला आपल्याला आपली तथाकथित दुःख ही छोटी वाटायला. आणि मग दुःख असून सुद्धा, पराकोटीचं दुःख भोगायला लागून सुद्धा दुःखाकडं व्यापकतेच्या दृष्टिकोनातून बघता येतं. ही सकारात्मकता, ही सुनंदाजींच्या गझलेचा स्थायी भाव.
सुनंदाच्या एकूण गजलेतच खरंच ही सकारात्मकता ही फार महत्वाची, माणुसकी आणि सकारात्मकता. त्यांच्या त्या गजलेतले 1-2-3 शेर आहेत. आता तरी ढगाने बरसायला हवे, आता तरी ढगाने बरसायला हवे, वाटेतला उन्हाळा विसरायला हवे. किंवा पुढे ते म्हणतात, पुढे त्या म्हणतात, आकाश लाभलेले थोडे ढगाळलेले, आकाश लाभलेले थोडे ढगाळलेले, मी पंख मोरपंखी पसरायला. ही सकारात्मकता ही फार महत्वाची आहे. किंवा आणि एके ठिकाणी त्यांनी एका शेर आहे त्यांचा, दुःखाची ही वाफ व्हायला उन्हात जाते, दुःखाची ही वाफ व्हायला उन्हात जाते, अखेरचे मी रडून घेते हसण्यासाठी. ही सकारात्मकता ही सुनंदाजींच्या गझलेतला अत्यंत अत्यंत महत्वाचा आहे. म्हणून मी त्या मायलेखाती म्हटले की मराठी गझलेमध्ये स्त्री जाणीवा जी आहे, तो स्त्री उद्गार आहे, त्याची वैविध्यता, त्याची विविधता अतिशय ताकदीनं सुनंदाजींच्या गझलेमध्ये आपल्याला दिसती. काल होती वेदनांची रात्रपाळी, या सुखानो या तुम्ही सकाळी. ही सकारात्मकता म्हणजे केवळ सकाळ होती म्हणजे सूर्य उगवतो असं नाही, तर तो सूर्य दुःखाचा अंधकार नष्ट करून येणारी सकाळ चांगली घेऊन येणार आहे, आनंदी घेऊन येणार आहे, हे उगवतीला सुखाचं आमंत्रण सुनंदाजींची जी गझल देती, मला वाटतं तो जीवनाचा आनंद मार्ग, ही फार महत्वाची गोष्ट आहे. हा जीवनाचा आनंद मार्ग दुःख भोगून सुद्धा सुनंदाजींच्या गझलेतनं येतोय, ही तिच्या गझलेची फार ताकद आहे. मग अशी भीमरावजींनी सांगितलं की सुनंदा केवळ आमचे हमसफर नाही, तर नवी पिढी घडवण्यामध्ये भटाना जाऊन आता 18 वर्ष होत आहेत पुढच्या रविवारी, येत्या रविवारी. तर ही 18 वर्ष भट हयात असताना त्या अर्थानं नव्हतं, पण भट गेल्यानंतर ती चळवळ, तो वसा आणि वारसा किंवा नवी पिढी घडवण्याचं जे काम अनेक मंडळींनी केलं, त्यापैकी एक अग्रक्रमाचं नाव आपल्याला सुनंदांचं घ्यावं लागेल. कारण त्यांनी अनेकांना गझलेचं तंत्र मंत्र प्रत्यक्ष अप्रत्यक्ष त्यासाठी वेळ खर्च करून त्यांनी अनेकांना घडवण्याचा प्रयत्न केलेला आहे, जी आज मराठीमध्ये नव्या पिढीतले सशक्त गझलकार म्हणून उदयाला आलेले आहेत. त्यापैकी अनेक जणांना मार्गदर्शन सुनंदांनी केलेलं आपल्याला दिसून येतं. आणि हे सगळं करत असताना म्हणजे सुनंदांचं वैशिष्ट्य असं आहे, कुठेही पुढं करण्याचा तिचा मुळात स्वभाव आहे. फुले गझलची वाटत गेले कित्येकाना, फुले गझलची वाटत गेले कित्येकाना, हारा मधुनी मला वगळले कळले नाही. म्हणजे फुलं तिनं वाटली पण त्या हारामधनं तिलाच वगळलं गेलं. हे कुठंतरी दुःख आहे, हे सल आहे, पण त्यासाठी थांबत नाही ते. मग आता मी काहीच करणार नाही असं नाही. नवी पिढी, कारण का निष्ठा गझलची आहे, निष्ठा भटांची आहे, भटांच्या गझलच्या घराण्याची, आणि तो वसा आणि पुढं सांभाळायचा आहे. ही सुनंदाजींच्या गझलेचं फार महत्वाचं असं वैशिष्ट्य आहे असं मला वाटतं. उद्या 8 मार्च आहे, जो सुरुवातीला उल्लेख केला, आणि 8 मार्चच्या पार्श्वभूमीवर पूर्वसंध्येला मराठीतल्या एका सशक्त गझलकाराचा संग्रह आपल्या लोकव्रतच्या वतीनं प्रकाशित होतोय. ही अतिशय आनंदाची आणि अभिमानाची सुद्धा गोष्ट आहे मराठी गझलेच्या. एक तर भीमराव दादांच्या हस्ते त्याचं झालंय, विष्णूजींच्या उपस्थितीत होते, आणि त्यामुळं तर त्याचं म्हणजे संग्रहाचीच ताकद इतकी आहे की ह्या दोन्ही माणसं मान्यवरांनी त्याच्यामध्ये सहभाग घेतल्यामुळं या संग्रहाचं महत्व मराठी गझलेच्या एकूण विश्वामध्ये अतिशय महत्वाचं पुढच्या काळात अधोरेखित होणार आहे. त्याच्याबद्दल माझ्या मनात काही शंका नाही. 8 मार्चच्या निमित्तानं त्यांचा एक शेर आहे, 8 मार्चच्या निमित्तानं नाही, मला जाणवला, समतेचे भाषण झाले आणि किती पडला टाळ्या, समतेचे भाषण झाले आणि किती पडल्या टाळ्या, बाईच्या आयुष्याचे पण कोडे सुटले नाही. किंवा आणि एक त्यांचा शेर आहे, इथे वेदना नद्या जाहल्या तिच्या व्यथांच्या, इथे वेदना नद्या जाहल्या तिच्या व्यथांच्या, तरी न भरला स्त्री दुःखाचा सागरही. हे जे काय स्त्री म्हणून असलेलं दुःख आहे, जे स्त्री लिहू शकते, ते सुनंदांच्या गझलेमधनं फार ताकदीनं येतं. आणि स्त्रीची ताकद काय आहे, म्हणजे एकीकडे तिला जे भोगायला लागतं ते दुःख आहे, भाषण संपतेची सगळीकडे होतात, पण शेवटी
तू बाईच म्हणून जे काही हिणवलं जाणं पण आहे त्याचं दुःख आहे. पण त्याच्यातनं एक आशावादाचे 2 शेर मला त्यांचे फार अतिशय आवडले. अर्थात प्रत्येकच शेर आवडलेला आहे, पण 2 शेर मला इथे समारोप करत असताना किंवा शेवटाकडे येत असताना मुद्दाम सांगावे लागतील उद्याच्या पार्श्वभूमीवर. हे माऊली मुलीला गर्भात ठेवत, हे माऊली मध्ये स्त्री भ्रूण हत्या वगैरे आपण बघितलं अनेक वर्ष अनुभव. हे माऊली मुलीला गर्भात ठेव तू, आहे भविष्य गर्भी सांगायला हवे. हे अतिशय महत्वाचं विधान सुनंदाची गजल करती. हे मला वाटतं तिचं वेगळेपण आहे. किंवा आणि एक अतिशय सुंदर ओळ आहे, शेर आहे. आई म्हणते बरेच झाली मुलगी झाली. आई म्हणते बरेच झाली मुलगी झाली, तिच्या पित्याला किमान आता बाई कळत. म्हणजे मुलगी झाल्याशिवाय पुरुषाला किंवा पित्याला बाई कळत नाही. हे जे काही सांगणं आहे हे मराठी गझलेमध्ये त्या अर्थाचं अतिशय वेगळेपण आहे. हा वेगळा विचार आहे, पण तो गझलेतनं, मराठी गझलेतनं इतक्या तलम आणि तरल पद्धतीनं सुनंदाच्या या संग्रहाच्या माध्यमातून येतोय. हे मला वाटतं या संग्रहाचं अतिशय महत्वाचं असं वैशिष्ट्य आहे. खरं तर मराठी कवितेमध्ये लिखित आणि अलिखित स्वरूपामध्ये स्त्री जाणीवांचा उद्गार नेहमीच महत्वाचा ठरलेला आहे. म्हणींपासून जात्यांवरच्या ओव्यांपर्यंत, संत साहित्यापासून नवकवितेपर्यंत, नाट्यसंगीतापासून भावगीतांपर्यंत असेल किंवा ग्रामीण कवितेपासून अगदी नागरी कवितेपर्यंत असेल आणि छंदोबद्ध कवितेपासून मुक्त छंदापर्यंत असेल, या सगळ्या प्रकारच्या कवितेमध्ये हा स्त्री जाणीवांचा उद्गार निश्चितपणानं उमटतो. पण मराठी गझलचं आपण क्षेत्र ज्यावेळी लक्षात घेतो त्यावेळी सुनंदांच्या गझलेचं हे वेगळेपण आपल्याला अधिक चांगल्या पद्धतीनं अधोरेखित करावं लागतंय. कारण मराठी एकतर गझलकारांची तुलनात्मक संख्या कमी आहे, अलीकडे पण चांगल्या लिहायला लागलेल्या, पण भटांचा वसा आणि वारसा घेऊन जाणारी ही जी सगळी पिढी आहे त्या पिढीच्या गझलकारा म्हणून सुनंदाजींच्या गझलांच्याकडे बघत असताना तो स्त्री जाणीवांचा उद्गार हा सुनंदाच्या गझलेमध्ये अतिशय ताकदीनं येतो. हे मला या निमित्तानं तिच्या या सगळ्या संग्रहाचा अभ्यासक म्हणून किंवा हे म्हणून मला वाटतं. अनेक शेर सांगता येण्यासारखं आहे, मी विस्तारबाई असतो आता आवर्त घेतो. 5 शेरांनी मला समृद्ध केले, फक्त जखमांचा जरा विस्तार. केवढा आशय आहे असं. 5 शेरांनी म्हणजे एका गझलेनं मला समृद्ध केलं हे बरोबर आहे, पण त्यातनं माझ्या जखमांचा जरा विस्तार झाला. ही जी काही भूमिका आहे, ही जी काही बोच आहे किंवा हे जे काही सांगणं आहे, हे सांगणं गझलनंदाच्या एकूण गझलेतला स्त्रीविषयक दृष्टिकोन असेल, रूढी परंपरा या सगळ्या चालत आलेल्या आहेत त्याच्याबद्दलचं भाष्य असेल, यानी निर्माण केलेली होरपळ असेल, त्यातनं आलेली परत प्रेमळता असेल, अंगभूत असलेली कोमलता असेल, हळवेपण असेल, महत्व असेल, सत्तेची आस असेल, या सगळ्या गोष्टी या सुनंदाजींच्या गझलेमध्ये आपल्याला पाहायला मिळतात. ही फार महत्वाची गोष्ट आहे असं मला वाटतं आणि म्हणून मी त्यांचे 2 शेर सांगतो आणि या ठिकाणी थांबतो. लाकडाचे दार होते लावलेले, भिंत काचेचीच आहे पण घराची, खाट दिसते रिकामी रडे माझ घर, विहीर भरली पुन्हा काय शेतातली. हा जो पुन्हा स्त्री दुःखाचा उद्गार ती काढती ती फार महत्वाची आहे आणि अशा वेळेस एक आशावाद व्यक्त करणारा त्यांचा शेर फार महत्वाचा आहे. जेथे सनातन्यांनी मरणे कठीण केले तेथे जगावयाचा माझा विचार. हा जगावयाचा विचार सुनंदाजींची गझल अतिशय ताकदीनं पुढे नेती आहे. ह्या 2 संग्रहात तर ती आलेलीच आलेली आहे. सावली अंबराच्या मध्ये तर तो उद्गार आपल्याला प्रकर्षानं दिसतो, पण इथून पुढच्या या सगळ्या प्रवासामध्ये सुनंदाजींची गझल ही हाच आशय घेऊन अधिक ताकदीनं पुढे जाईल असा एक आशावाद या गझल संग्रहातून येतो. आणि भट घराण्यांची त्यांची ती नाळ आहेच आहे, पण या सगळ्या मराठी गझलेतला स्त्री उद्गार जो सशक्तपणानं त्यांनी आणलेला आहे, मांडलेला आहे, तो मला वाटतंय आजच्या वर्तमान मराठी गझलेतला अतिशय महत्वाचा असा उद्गार आहे. म्हणून मराठी गझलेतला एक मैलाचा दगड म्हणून या गझल संग्रहाकडे आपल्याला पाहावं लागेल. आणि निश्चितपणानं मराठी गझलच्या इतिहासामध्ये गझल अंबराची आणि गझल नंदा या दोन्हीचाही अतिशय आदरानं इथून पुढच्या काळात उल्लेख केला जाईल, अधोरेखित आपल्याला ते करावं लागेल. एवढी ताकद या संग्रहामध्ये आहे असं मी सांगतो. आणि माझं मुळात थोडं लांबलेलं वक्तव्य
या ठिकाणी मी थांबतो आणि या अतिशय चांगल्या कार्यक्रमामध्ये मला सहभागी करून घेतल्याबद्दल मी लोकव्रत आणि आपण सर्वांना मनापासून धन्यवाद देतो आणि गझल नंदाला या निमित्तानं मनपूर्वक शुभेच्छा देतो आणि आपली रजा घेतो. धन्यवाद. खूप खूप धन्यवाद सर. आम्ही ऋणी आहोत आपले. आणि खरं म्हणजे आता आपण गझल नवाज भीमराव पांचाळे यांचं मनोगत ऐकलं, नंतर विष्णुदादांचं मनोगत ऐकलं, प्रसादजींचं पण मनोगत ऐकलं. सगळ्यांना उत्सुकता लागून राहिलेली आहे ती म्हणजे आजच्या आपल्या कार्यक्रमाच्या ज्या उत्सवमूर्ती आहेत सुनंदाताई पाटील. तर मी आमंत्रित करते आहे माननीय रश्मी पद्वाळ मदनकर यांना आणि माननीय शिरीष सरांना की त्यांनी सुनंदाताईंचं व्यक्तिमत्व नेमकं कसं आहे किंवा काय काय त्यांच्या मनात दडलं आहे हे एका मुलाखतीच्या माध्यमातून आपल्या समस्त प्रेक्षकांसाठी आणि रसिकांसाठी ते उलगडावं. मुलाखतीला आपण सुरुवात करूया. रश्मीजी. धन्यवाद भैरवीताई, खूप खूप धन्यवाद. सुनंदाताई, खरं तर उशीर झाला, म्हणजे तुम्हाला ऐकायसाठी सगळे उत्सुक असतील, पण हेच जे आहे की म्हणतात जे काही ऐकायचं आहे त्याला जरा आपण ज्याला म्हणतात ना की मिठा फळ ज्याला म्हणतात की आपण जितकी वाट पाहिली तितकं हे गोड फळ आपल्याला आता मिळणार आहे. तर मला सांगायचे होते तुला ऐकायचे होते, मला सांगायचे होते तुला ऐकायचे होते, घरासाठी घरामध्ये जरा थांबायचे होते. ही तुमची गझल माझ्या वाचनात आली होती. तर हे जे तुम्हाला सांगायचंय आणि आम्हाला ऐकायचंय, आम्ही उत्सुक झालोय, त्याला आपण सुरुवात करूया. तर सर्वप्रथम मला तुम्हाला हे विचारावंसं वाटतं की तुमचं बालपण किंवा तुमचं एकूणच जडणघडण, तुम्ही कुठल्या गावच्या आहात, कुठे तुमचा जन्म झाला, तर ही सगळी एक थोडक्यात सुरुवातीची माहिती आपण घेऊया आणि मग नंतर तुमच्या साहित्य प्रवासाकडे वळूया. ताई. नमस्कार. माझ्या लहानपणाकडे आपण गेलात त्यामुळे मी माझं पूर्वाश्रमीचं नाव सांगते की मी सुनंदा लक्ष्मीकांत दीक्षित. आणि कदाचित कुणाला ठाऊक पण नसेल पण पूर्वीचा चंद्रपूर जिल्हा आणि सध्याचा गडचिरोली जिल्हा म्हणजे अतिशय म्हणजे अति पूर्वेकडच्या गडचिरोली जिल्ह्यातल्या एक 5-6 हजार लोकवस्तीच्या चामोर्शी नावाच्या खेड्यामध्ये माझा जन्म झाला आणि SSC पर्यंत शिक्षण माझं तिथेच झालं. अगदी म्हणजे लाईटची सोय नसताना दिवाबत्तीमध्ये मी अभ्यास केलेला आहे आणि नशिबाने म्हणा की काय पुढे गोल्ड मेडल वगैरे मला मिळालं मॅट्रिकला असताना. महाराष्ट्रात मी जॉग्राफीत पहिली आले. थोडक्यात आढावा घेते कारण वेळ बराच झालाय. माहेरी काही खूप अशी आर्थिक सुसंपन्नता नव्हती कारण वडिलांच्या एका शिक्षकी पेशाच्या पगारावर त्यांची भावंड त्याच्यानंतर आम्ही सगळी भावंड हे सगळं सांभाळणं अतिशय कठीण होतं त्या काळात. पण एक वाचनाची समृद्धी आम्हाला मिळाली कारण बाबा शिक्षक होते त्यामुळे शाळेची लायब्ररी असेल किंवा त्या काळात म्हणजे सकाळी वरण भात भाजी पोळी खाल्ल्यावर रात्री फक्त फोडणीचा वरण भात खायचा ते जरी असलं तरी मी आणि माझ्या भावंडांसाठी मुलांचं मासिक किशोर ही चांदोबा ही सगळी मासिकं आमच्याकडे त्यावेळेला यायची. तो वेळ असा होता की त्या काळामध्ये वृत्तपत्र आम्हाला या रविवारचं पुढल्या रविवारी मिळायचं. म्हणजे अशी कुठलीही वाहतुकीची साधनं नव्हती पण तरीही तो 8 दिवसांचा शिळा पेपर आम्ही वाचत असू. त्यानंतर बातम्या रेडिओ याच्यातनं माझी घडण होत गेली आणि एका सुसंस्कृत पालकांनी बाबांनी आम्हाला घडवलं. एक अष्टपैलू व्यक्तिमत्वाचे धनी होते माझे बाबा. मागच्याच वर्षी त्यांचा मृत्यू झाला आणि त्यातून हे सगळं घडत गेलं. दुसरी गोष्ट अशी की शाळेत असताना एकच घटना सांगते की मी 8वीत असेन 8वीत किंवा 9वीत मला वाटतं आणि आमचे मुख्याध्यापक कैलासवासी मुंगाटे सर हे आम्हाला मराठी शिकवायचे. तर त्यावेळी त्या 6 मे म्हणजे दिवाळीच्या पूर्वीच्या परीक्षेमध्ये मराठीच्या पेपरला निबंधाचे अनेक विषय होते. अगदी थोर पुढारी आवडता सण वगैरे वगैरे आणि एक विषय होता की माझ्या खिडकीतून दिसणारं दृश्य. तर अख्ख्या वर्गातनं अख्खा वर्ग म्हणजे काय 25 विद्यार्थी त्यात आम्ही 4 मुली आणि 21 मुलं. तर त्या सर्वांनी वेगवेगळे विषय घेतले पण माझा एकटीचा विषय होता की माझ्या खिडकीतून दिसणारं दृश्य. तो विषय खूप छान रंगवला गेला. मनसोक्त मी निबंध लिहिला आणि जेव्हा पेपर्स द्यायला सर आले त्यावेळेला वर्गातले सगळ्यांचे पेपर त्यांनी वाटले. म्हटलं माझं काय झालं, मी काहीतरी बेडेपणा केला की काय.
आणि नंतर त्यांनी मराठी शिकवणाऱ्या सगळ्या शिक्षकांना वर्गात बोलावलं आणि माझा निबंध माझ्याकडूनच वाचल्या गेला तो. आणि त्यावेळेला त्यांनी सांगितलं की निबंध हा असा असतो, यात साहित्यिक बीजे आहेत आणि मला वाटतं ही मुलगी पुढे खूप मोठी साहित्यिक होणार आहे. तर 9व्या वर्गात ती साहित्याची बीज कुठेतरी माझ्यामध्ये पेरली गेली होती. आता हळूहळू त्याचं रोपटं वाढायला लागलंय, वृक्ष झाला असं मी म्हणणार नाही. आणि वर्गामध्ये गाण्याच्या भेंड्या, म्हणजे गाण्याच्या तर असायच्याच, कवितेच्या भेंड्या असायच्या आणि अडवणारं अक्षर आलं की 4-4 ओळी लिहायच्या. तिथून माझ्या काव्यप्रवासाला सुरुवात झाली. म्हणजे 7वी-8वी पासनं मला कुठेतरी कवितेची जाणीव झाली. असा तो प्रवास होता. असं ते माझं बालपण अतिशय कष्टात, त्याला काय म्हणू, थोडंसं विपन्नावस्थेत गेलं. अगदी संपन्नता नव्हतीच, पण त्यातही समृद्धी जी होती ती सांस्कृतिक समृद्धी मला मिळाली आणि त्यामुळे मी आज जी आहे ती मुळं तिथे आहेत. तुम्ही आताच बोललात की 9व्या वर्गापासून निबंधापासनं ती लिखाणाची सुरुवात किंवा ती बीज जी आहे ती तुमच्या मनात कोरली गेली की आपणही चांगलं लिहू शकतो. पण साहित्याची सुरुवात किंवा साहित्य लेखनाची सुरुवात कधीपासून झाली, किंवा तुम्हाला आपण पुस्तक काढू शकतो किंवा त्या दर्जाचं आपण लिहू शकतो ही जाणीव कधीपासून झाली? पुस्तक काढण्याचा विचार तर मी दूरपर्यंत केला नाही, कारण सुरुवातीला रोजीरोटी हा अगदी महत्वाचा भाग होता. तरी पण मी कॉलेजमध्ये असताना कॉलेजची कवी संमेलनं असतील त्यात लिहित होते. अगदी म्हणजे जिचकार सरांपासून तर सालपेकरांपर्यंत हे सगळी जी मंडळी होती किंवा आमचे सिनियर होते श्रीपाद भालचंद्र जोशी, ह्या सगळ्या मंडळींसोबत कॉलेजमध्ये असताना नागपूरला आम्ही लिहायचो, कवी संमेलनात भाग घ्यायचो. मी जरी म्हणजे काव्यसंग्रहाचा विचार केला नाही, पण तरीही मी बऱ्यापैकी लिहू शकते ही जाणीव मला श्रीपाद भालचंद्र जोशींनी दिली होती. लिखाण जिचकारांनी दिली की तू छान लिहितेस. तर ही म्हणजे आजही नाव घ्यायला मला खूप आनंद होतो. या सगळ्या मोठमोठ्या लोकांच्या मध्ये माझा त्यावेळेला वावर होता आणि शिक्षण चालूच होतं. त्यामुळे जो माझा पहिला संग्रह आला त्यालाही बराच काळ लोटावा लागला. त्याला अनेक कारणं होती. ती कारणं सांगण्याचं मला नाही वाटत की काही प्रयोजन आहे, पण लिहित गेले होते आणि प्रमुख प्रेम माझं जे होतं ते काव्यावर होतं, आजही आहे आणि पुढे मग त्याची गझल झाली. हा प्रवास नंतर येईलच. गझल नंदा हे नाव, त्याच्याविषयी आम्हाला थोडं ऐकायला आवडेल की त्याचा मोठा इतिहास आहे, ते एवढं मोठं नावही झालं, पण ते कसं मिळालं? म्हणजे गझल नवाज आता दादांच्याकडनं ऐकलं, म्हणजे तुम्ही सगळेच भाग्यवान आहात, पण गझल नंदाचं आम्हाला थोडक्यात सांगा. त्या गझल नंदा सांगण्यापूर्वी मला थोडासा भट साहेबांचा परिचय द्यावा लागेल की म्हणजे माझा त्यांचा कसा परिचय झाला. तर मी बीएडला होते चंद्रपूरला आणि माझं शिक्षण नागपूरला झालं MA पर्यंत आणि बीएडला मी चंद्रपूरला होते. पुढे MEd मी अकोल्याहून केलं. तर बीएडला असताना डिसेंबर 1979 साली भट साहेबांचा कार्यक्रम होता चंद्रपूरला कन्यका परमेश्वरी देवस्थानमध्ये आणि त्यांची गझल मला आवडायची. ती गझल आहे, गीत आहे, गाणं आहे, असा फारसा अभ्यास नव्हता 1979 साली, पण मला त्यांचं एकूणच रचना त्यांच्या आवडायच्या. आम्ही कार्यक्रमाला गेलो आणि कार्यक्रम चालू असताना मध्येच लाईट्स गेलेत आणि आम्हाला वाटलं आता अर्धा कार्यक्रम आम्हाला नाही ऐकता येणार, पण तेवढ्यात खणखणीत आवाज आला आणि व्हॉट्सअप म्हणाले की कुणीही जाऊ नका, कार्यक्रम सुरू राहील. आणि मग काही लोकांनी टॉर्च लावले, मेणबत्त्या लावल्या, देवीजवळची समई, अशा त्या उजेडामध्ये आम्ही जे असं भारतीय बैठक होती भोवती बसलो होतो ते आणखी जवळ आलो. त्यांचा आणखी पुढला 1.5 तासाचा कार्यक्रम ऐकला आणि घाबरतच मी त्यांना म्हणाले की दादा मी पण थोडंसं लिहिते, मी भेटू का तुम्हाला, भेटता येईल का मला? अगं म्हणे भेट ना. आणि असं वाटलं की नाही, एक निखळ मनाचा माणूस आहे हा, यांना आपण भेटायला हवं. मग दुसऱ्या दिवशी पाठलेखनाला जाण्याच्या आधी माझं कॉलेज 3ला असायचं, पाठलेखन माझं 12 वाजता होतं. मी 9लाच घरून निघाले, म्हणजे मी काकांकडे होते चंद्रपूरला. तर मी तिथं निघाले 9, 9:30ला त्यांना हॉटेलमध्ये जाऊन भेटले. त्यांना माझी छोटीशी एक लाल चोपडी होती ती दाखवली. म्हणाले छान लिहितेस. आणि त्यांनी ते छान लिहिते सुद्धा मला इतकं गोड वाटलं की आपण काहीतरी लिहितो त्याला अर्थ आहे. आणि म्हटलं दादा एक सही देता का? मग त्यांनी 4 ओळी लिहिल्या. जसं आता प्रसादजींनी सांगितलं दुःखाचा विषय, तर त्यांनी लिहिल्या होत्या त्या ओळी, दुःखांनो द्या धीर असा की करून मुजरा म्हणेल ईश्वर, तुझे दुःख आहे शाश्वत, भगवत्वच माझे क्षणभंगुर. आणि खाली सुरेश भटांची सही. तर असा तो तिथे परिचय झाला. आणि मग मी
हळूहळू त्या गझलीच्या प्रेमात पडलेच. आणि त्याच वर्षी फायनल पाठ लेखनाला मी त्यांचीच कविता नवमहाराष्ट्र गीत ही घेतली, बदलून टाकू आपला महाराष्ट्र सारा. आणि त्यांच्याच रंग माझा वेगळा मधला आकळलेला मला आगळा रंग हा एक छोट्याशा निबंधासाठी विषय घेतला. आणि सांगायला आनंद होतो की मराठीमध्ये मी त्यावेळेला बीएडला पण पहिली आले आणि बीएडला मेरिट मध्ये पण आले आणि कॉलेजचं गोल्ड मेडल पण घेतलं. आणि त्यानंतर मग माझी नोकरी, लग्नानंतरची थोडीशी मग झालेली पडझड, ह्या सगळ्या प्रवासानंतर डिसेंबर 1986 साली भट साहेबांच्या अध्यक्षतेखाली 39वे विदर्भ साहित्य संमेलन हे गडचिरोलीला झालं. आणि मी तिथे स्टेट बँकेमध्ये होते. आणि तिथे मग त्यांच्या अध्यक्षतेखाली काही संमेलन झाली, कवी संमेलन झालं. आणि त्यांच्या उपस्थितीमध्ये मला माझी एक छान कविता कवी संमेलनात म्हणायला मिळाली. त्यावेळेला आदरणीय विसुभाऊ बापट पण त्या ठिकाणी होते. त्यांनी ती कविता आपल्या कुटुंबासाठी घेतली. एक खूप छान प्रवास माझा झाला. आणि त्या म्हणजे 1979 नंतर 86 आणि त्यानंतर माझा मुलगा जसा मोठा व्हायला लागला की 10 वर्षाचा झाल्यावर मला असं वाटलं की मला आता नागपूरला जायला हवं त्याच्या शिक्षणासाठी. आणि मी नागपूरला आले 1994 मध्ये. आणि त्यानंतर मला असं वाटलं की आता काव्याचा जो प्रवास आहे हा वेगळा व्हायला हवा. आणि मगाशी जो मला प्रश्न विचारला की काव्य संग्रह, बऱ्यापैकी कविता झाल्या होत्या. तर आदराने मला इथे उल्लेख करावा वाटेल की डॉक्टर सुलभाताई हेरलेकर ह्या मराठीच्या फार मोठ्या कवयित्री नागपूरच्या. तर त्यांना माझी कविता दाखवली. त्या म्हणाल्या की तू छान लिहितेस, काव्यसंग्रह काढ. आणि लयीत असतात तुझ्या, गेय असतात. आणि काव्यसंग्रह निघाला. माझा त्यांची प्रस्तावना मिळाली आणि मी घाबरतच भटसाहेबांच्याकडे गेले. म्हटलं आपला एक काव्यसंग्रह त्यांना देऊयात. मी तो काव्यसंग्रह त्यांना दिला. तो काव्यसंग्रह त्यांनी घेतला आणि बस असा घेऊन असा ठेवून दिला. त्यांनी बघितलं पण नाही. आणि मी आणि माझी मैत्रीण होतो. त्यांनी सांगितलं की तुम्हाला तुमची पाठ असलेली एक, पहिल्यांदा तो प्रश्न विचारला की तुमच्याकडे शब्दकोश आहे का. माझ्या त्या मैत्रिणीकडे नव्हता. ती म्हणाली नाही. आणि मी म्हटलं माझ्याकडे आहे. चला आहे. आता तुमच्या काव्यसंग्रहातली एक कविता म्हणा. ती बाई घाबरली आणि ती म्हणाली मला माझी कविता पाठ नाही. आणि भटसाहेबांना प्रचंड राग आला. कारण त्यांच्या गझल ते पूर्ण मैफिलीत म्हणायचे आणि स्वतःची एक कविता पाठ असू नये हा त्यांना कुठेतरी राग आलेला होता. आणि मला म्हणाले तू का थांबलीस, ती गेली ना, तू पण जा. मी घाबरतच सांगितलं की मला माझी कविता पाठ आहे. मग म्हण ना एक कविता. आणि मी कविता म्हटली की अशा सांज वेळी खुणावीत तारा, तुझी याद घेऊन ये सांज वारा. ही कविता होती. हे ध्रुवपद होतं आणि 3 कडवी. त्या कडव्यांमधला मी विस्तार भयासतो मधलं गाळते आणि शेवटचं कडवं होतं. मला भेटली सावली त्या नभाची, कशी सांज झाली पुन्हा पावसाची, तुझ्या प्रीतीचा आगळा हा निवारा, अशी सांज घेऊन ये सांज वारा. तर मला त्यांनी सांगितलं की शेवटचं कडवं परत म्हण. मी पुन्हा म्हटलं मला भेटली सावली त्या नभाची. पुन्हा म्हण मला भेटली सावली त्या नभाची. 10-15 वेळा झालं. मला म्हणाले की तुला यात काही वेगळं नाही का वाटत. म्हटलं अगं तर बरोबर आहे, लयीत पण आहे हे. पण म्हणे अगं असे काही शब्द असतात. म्हणजे त्यांची सांगण्याची पद्धत बघा काय होती की तंत्र त्यांनी असं बोट हाताला धरून शिकवलं नाही. त्यांनी म्हटलं की यात काही असं एखादा शब्द नसेल, एखादा अक्षर नसेल तरी काही अडत नाही, असं काही वाटतं का. आणि मग मी विचार केला की मला आवश्यक आहे भेटली, आवश्यक आहे सावली, आवश्यक आहे त्या नभाची आवश्यक आहे. अरे त्या हे अक्षर इथे भरीचं वाटतंय खरं. आणि मग मी त्यांना सांगितलं, म्हटलं त्या हे अक्षर जरा मला जास्तीचं वाटतंय. म्हणे बरोबर ओळखलंस. आता त्याच वजनाचा त्याच जमीन, अरे बापरे, जमीन वजन हे शब्द माझ्यासाठी खूप म्हणजे मोठे होते. असं काहीतरी बघ ना शब्द सापडतोय का. तर आणि मग माझं पुस्तक त्यांनी हळूच उघडलं. मला तर शुभशकुन वाटला. आणि मग मी म्हटलं जरा विचार केला. म्हटलं दादा मला एक शब्द आठवतो म्हणू. म्हणे म्हण. मग मी म्हटलं मला भेटली सावली अंबराची. आणि दादानी क्या बात आहे त्यांच्या स्टाईल मध्ये म्हटलं. आणि म्हणे वा याला म्हणतात गझल. म्हणजे तुझी कविता ही गझल नाहीये, कविता आहे. पण गझलेतला एक मिसरा म्हणून ही ओळख खूप महत्वाची. मला भेटली सावली अंबराची
भुजंग प्रयात वृत्त आहे. आणि मग ते म्हणाले की तू गझल लिहू शकतेस. आणि शिरीष सर तुम्हाला सांगते की तो एक माझ्यासाठी आशीर्वाद होता. प्रसाद तुम्ही लोकांनी पत्रव्यवहाराने भट साहेबांचं शिष्यत्व घेतलं होतं, पण त्या क्षणी भटसाहेब मला म्हणाले तुला काही अडलं तर विचार, तू छान गझल लिहितेस. आणि मला तो एक क्षण एक अवर्णनीय क्षण होता. आणि त्यानंतर मग मी अगदी आनंदात घरी आले. आणि मग रात्री कधीतरी उशिरा ते मला फोन करायचे, अगं बघ मी हे असं लिहिलंय, तू काय लिहिलंस बाळा. अगदी कधी कधी रात्री 2 वाजता 3 वाजताही मला फोन यायचे, त्यावेळेला लँडलाईन होते. मग एक दिवस मलाही असं काहीतरी आठवलं, मी एक छानशी गझल लिहिली आणि ती गझल त्यांना ऐकवली. आणि मी एक शेर म्हटला, भावास सोबतीला घेऊन चालले मी, भावास सोबतीला घेऊन चालले मी, कुसले मला जगाने हा कोण यार आहे. आणि व्हॉट्सअप थांब मी तेच. आणि सकाळी 6 वाजता माझ्या घरी ये. मी थांबले, पुढलं नाही ऐकलं त्यांनी. आणि मग मी सकाळी 6 वाजता माझी लुना काढली आणि त्यांच्याकडे गेले. म्हटलं दादा मला बोलावलं. आणि त्यांनी पुस्तक काढून ठेवलेलं होतं माझ्यासाठी. मला म्हणाले ती पूर्ण गझल वाच आणि तो शेर वाच. मी पुन्हा तो शेर वाचून दाखवला. आणि भावास सोबतीला घेऊन चालले, कुसले मला जगाने हा कोण यार आहे. म्हणाले हा सिग्नेचर शेर आहे, हा सुनंदाचा शेर आहे, हा गझल नंदाचा शेर आहे. आणि त्यावेळेला त्यांनी मला गझल नंदा म्हणून जी हाक मारली. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे मला खूप मोठं पारितोषिक मिळालं. पुष्पाताईंना ते म्हणाले की हिचं तोंड गोड कर. त्यांनी 2 पेंडखुजुराच्या बिया आणि 4 चिरंजीचे दाणे मला दिले. तो महाप्रसाद होता. आणि पुस्तकावर चिरंजीव सौ सुनंदाचा प्रेम भेट, सुरेश भट साशीर्वाद भेट, गुरुवार दिनांक 7 जून 2001 अशी तारीख टाकून त्यांनी मला आपलं पुस्तक दिलं. अशी प्रत्येक वेळेला वेगवेगळी कविता, वेगवेगळी गझल त्यांना आवडली की ते मला असं पुस्तक द्यायचे. आणि मला असं वाटतं की गझल प्रांतातला जगातला कुठलाही पुरस्कार असेल त्यापेक्षा मला दादांनी दिलेली जी पुस्तकं आहेत, झंझावात आहे, सप्तरंग आहे किंवा एल्गार आहे, ही पुस्तकं हे सगळ्यात मोठे पुरस्कार आहे. आणि गझल नंदा म्हणून त्यांनी मारलेली हाक ती खूप मोठी हाक आहे असं मला वाटतं. बराच वेळ झालाय कार्यक्रमाला खरं तर. हो. आणि दादाही आपले दोन्ही दादा आपले तर ते आता आपण थोडं समारोपाकडे येऊया, कारण 2 तास झाले बरोबर. रश्मीजना विनंती करतो आपल्या बोरगावकर मॅडमच्या परवानगीनं आपण कार्यक्रमाचं थोडं समारोपाकडे येऊया. मला 1-2 मिनिटं फक्त हवी. भट साहेबांच्या बद्दल बोलले हा नंतर विषय परत आपण कधीतरी घेऊयात. पण मला गझल नवाज भीमराव पांचाळे आमचे दादा ह्यांचा जो सहवास आहे तो खूप मोठा सहवास आहे. मला अजूनही वाईचं आठवतं. एकच ही त्यांची आठवण सांगते की वाईला मुशायऱ्याचं आणि मैफिलीचं सुद्धा संचालन करायला कोणीच नव्हतं. आणि त्यावेळेला मी पुण्याहून तिथे गेले होते. आणि ते म्हणाले सुनंदा मला आपल्याला आता इथे मुशायऱ्याचं सूत्रसंचालन करायचंय. म्हटलं दादा माझ्याकडे काय लिस्ट पण नाहीये. म्हणे तुला लिस्ट देतो आणि तू सांभाळ. आणि कार्तिक पौर्णिमा तिथीने माझा वाढदिवस होता. कृष्णा काठ, गणेश घाट त्या ठिकाणी रंगलेली ती मैफिल आणि मुशायरा. आणि त्याला दस्तूर खुद्द राजदत्त साहेब होते. आणि दादांच्या आणि सगळ्या प्रेक्षकांच्या उपस्थितीमध्ये राजदत्त साहेबांनी मी सुंदर सूत्रसंचालन केलं म्हणून माझा सत्कार केला. आणि दादांच्यामुळे ही मला संधी मिळाली. आणि दादांनी माझी पहिली एक गझल दुरुस्त करून लोकप्रभेच्या अंकामध्ये घेतली, ज्यात आशाबाईंचा परिचय होता, आशाताई भोसलेंचा परिचय होता आणि बाजूला माझी गझल होती जोहार वेदनांचे. तर आणि हे जे दादांच्या ज्या आठवणी आहे याच्यासाठी सुद्धा मला आणखी 1-2 तास लागणार आहे. तोच प्रकार एक काम करूया आपण 1-2 तास म्हणजे एक अख्ख्या पूर्ण वेळ कार्यक्रमात आम्हाला द्या. प्रसादजींना आपण बोलवू. त्यांचं ऐकताना अक्षरशः सुंदर त्यांचं भाष्य होतं. आणि तुम्ही दोघांनीही वेळ द्यायला पाहिजे. तोच प्रकार माझा विष्णूजींसोबत झालेला आहे. माझ्या मुलाच्या विवाहाचं रिसेप्शन विष्णूनी नाही मामा म्हणून केलेलं आहे. आणि प्रसाद तर माझा एक जिवलग मित्र आहे गेली 40 वर्षापासून. या सर्वांचे मला आभार मी कसे मानायचे मला समजत नाही. फक्त तुम्ही लोक आशीर्वाद असू देत, शुभेच्छा असू देत, हे मी माझ्या काळजात ठेवणार आहे, एवढंच सांगणार. आणि शिरीष सर तुम्हाला तर अजिबात विसरू शकणार नाहीये, कारण हा एवढा मोठा प्लॅटफॉर्म तुम्ही दिलाय. माझ्या सगळ्या सख्यांनी मला सोबत केली आहे. आणि भैरवीनी सावली अंबराची हे शीर्षक जे आहे ते भैरवीनी सुचवलंय. त्या नात्याने सावली अंबराची या
संग्रहाची भैरवी ही आत्या लागते. तर आत्याबाई तुमचे पण खूप खूप आभार. आणि या ठिकाणी मी थांबते. धन्यवाद. धन्यवाद ताई. खरं तर खूप ऐकण्यासारखं आहे तुमच्याकडनं, पण मला वाटतं की फक्त तुमची माहिती, तुमच्या पुस्तकांबद्दल, तुमच्या साहित्याबद्दल ऐकण्यासाठी आपण पुन्हा एकदा हा मुलाखतीचा कार्यक्रम घेऊया, कारण कुणाचंच मन भरलेलं नाहीये, वेळ मात्र संपलेली आहे. तर आपण थांबू या मुलाखतीच्या या कार्यक्रमासाठी. आणि आज खरं तर भीमराव पांचाळे दादांची पण मुलाखत घ्यायची आमची इच्छा होती, पण त्यांनीही मन भरणार नाही, 1-2 प्रश्नांनी मन भरणार नाही, म्हणून आपण त्यांच्या मुलाखतीचा एक विशेष कार्यक्रम आपण नक्की घेऊया. आणि आता आपण समारोपाकडे वळूया. तर समारोपासाठी मी भैरवीजींकडे पाचारण करते. भैरवी. धन्यवाद रश्मीजी. आणि मंडळी, खरंच मन भरणार नाही असा हा आजचा कार्यक्रम आहे. आणि कितीही ऐकलं तरी ऐकत राहावंच असं वाटणारी सगळी मंडळी आज आपल्यासोबत या व्यासपीठावर उपस्थित असताना खरं म्हणजे थांबायचं आहे हे म्हणणं आणि कबूल करणं हे सुद्धा तितकंच वेदनादायी आहे. तर मी सगळ्यांचे मनापासून आभार मानते. खरं म्हणजे या सगळ्या व्यक्तींच्या, या सगळ्या लोकांच्या ऋणात राहायला जास्त आवडेल आणि ते ऋण कायम मनात ठेवायला आवडेल. पण तरीही प्रत्येक सुरुवातीचा एक शेवट ठरलेला असतो. त्याप्रमाणे आपण आता शेवटाकडे वळतोय. उद्या 8 मार्च आणि जागतिक महिला दिन. तर एक इथे मला तुम्हा सगळ्यांना आवाहन करायचं आहे, समस्त प्रेक्षकांना, आपल्या श्रोत्यांना सांगायचं आहे आवर्जून की उद्याही 6 वाजता आपण भेटणार आहोत. उद्या 6 वाजता साप्ताहिक जनमंगलच्या फेसबुक पेजवर आपण बातचीत करणार आहोत आंतरराष्ट्रीय ख्यातीच्या चित्रकार माननीय प्रज्ञाजी राजे यांच्यासोबत. तेव्हा हाही कार्यक्रम तितकाच मनभावन असणार आहे, सगळ्यांना आवडेल असा असणार आहे आणि त्यांच्या कारकिर्दीविषयीही जाणून घ्यायला आपल्याला आवडेलच. तर उद्या परत भेटूया. सुनंदामाई, तुम्हाला खूप मनापासून शुभेच्छा देतोय आम्ही की पुढेही तुमचा लेखन प्रवास असाच सुरू राहू देत. खरं म्हणजे आजच्या कार्यक्रमात ज्या गोष्टी आपण मिस केल्या, राहून गेल्या, त्यांच्यासाठी आपण एक वेगळा कार्यक्रम निश्चितच आयोजित करूया. या सगळ्या व्यक्तींचं व्यक्तिमत्व बघून असं वाटतंय की प्रत्येकासोबत एक एक स्वतंत्र कार्यक्रम असायला हवा. मला वाटतं रश्मीजी पण माझ्या या मताशी निश्चितच सहमत होतील आणि त्याप्रमाणे आपण नक्कीच योजना करूया. तूर्तास थांबूया इथेच. खूप खूप धन्यवाद. निरोप घेतोय.